प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेलोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुम्ही पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही चमत्कार घडले असतील किंवा जर साक्ष असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील, जर तो नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परमेश्वर अद्भुत साक्षी घडत आहे. एका बहिणीने सांगितलं की त्यांना पाईल्सचा खूप त्रास होत होता. त्यांनी खूप औषध उपचार केला पण त्यांचा त्रास कमी होत नव्हता आणि त्यांना अद्भुतरित्या यूट्यूब चॅनल जे पास्टर मनोज तेलोरे यांचं आहे ते कळलं आणि ते वचन ऐकत असताना एक विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यांनी पास्टरांना फोन केला आणि सांगितलं की पास्टर असं माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरने त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि इतक्या दिवसाचं जो त्यांचं दुखणं होतं, जो त्यांचा त्रास होता, तो पास्टरने प्रार्थना केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळपासून अद्भुतरित्या पूर्ण आरोग्य त्यांना मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि सांगितलं की त्यांची आई बऱ्याच दिवसापासून आजारी आहे आणि आजारी आहे म्हणजे ती अंथरुणाला खिळूनच आहे, ती उठू पण शकत नाही. तर पास्टर मी बरेच औषध उपचार केले पण काही उपयोग होत नाही आणि शेवटी आता आम्हाला कळलं की प्रार्थनेशिवाय पर्याय नाही. आणि त्यांनी पास्टरांना प्रार्थना करण्यासाठी सांगितली. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्यांनी साक्ष सांगितली की इतक्या दिवसापासून त्यांची जी आजारी होती, जी अंथरुणाला खिळून होती, पास्टरांनी प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण आरोग्य मिळालं आणि ती त्यांची आई उठून चालू लागली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या बहिणीला खूप ताप आला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट केलं आहे, सगळं औषध उपचार पण त्या ठिकाणामध्ये केला पण तरी देखील त्यांचा ताप अजिबात कमी होत नव्हता. आणि त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या बहिणीला पूर्ण आरोग्य मिळालं, सर्व तिचा ताप निघून गेला. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्यामध्ये रामू ब्रदर आहेत, ते यावेळेस पुढे येतील. आपल्या चर्चमधील रामू ब्रदर आहेत. मागच्याच रविवारी त्यांची पत्नी सिस्टर सुनीता या चर्चमध्ये असताना अचानक त्यांना हार्टचा खूप प्रॉब्लेम होऊ लागला आणि चर्चमध्ये असतानाच त्यांना चक्कर आली आणि त्या ठिकाणामध्ये कोसळल्या आणि कोसळल्यानंतर त्यांना पटकन दवाखान्यामध्ये नेण्यात आलं आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने देखील त्यांना सांगितलं की तुम्हाला लगेच ICUमध्ये त्या ठिकाणामध्ये ॲडमिट करावं लागेल, आम्ही कुठलीही रिस्क घेणार नाही. पण त्या ठिकाणामध्ये देखील त्या बहिणीचं पण तेच शब्द होते आणि रामू ब्रदरचे देखील तेच शब्द होतं की त्यांनी सांगितले की आमच्याकडं प्रार्थना करणारे लोक आहेत, आम्हाला देव या संकटामध्ये घालणार नाही. आणि हे शब्द त्या ठिकाणामध्ये ते उच्चार होते. पण तरी पण डॉक्टर म्हणले की आम्ही रिस्क घेणार नाही, आता संध्याकाळपर्यंत आपण बघू काय होते ते, नाही तर तुम्हाला ICUमध्ये ॲडमिट करावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये पास्टरांनी देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांच्या विश्वासाप्रमाणे परमेश्वराने अद्भुत कार्य या कुटुंबाच्या जीवनामध्ये केलं. त्याच दिवशी संध्याकाळी सिस्टर सुनीता यांना डॉक्टरांनी घरी पाठवलं आणि त्यांची तब्येत आता पूर्णपणे बरी आहे. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. परमेश्वराच्या वचनाचे. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला. आजपर्यंत आपण सुरक्षित आहोत. बरेच लोक म्हणतात परिस्थिती बिघडली, हाताबाहेर गेली, वातावरण खराब झालं. निश्चित खराब झालं आणि ते अजून खराब होणार. मी तुम्हाला हे घडण्याच्या अगोदर सांगितलं होतं परिस्थिती वाईट होत जाणार आणि ती घडणं आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल लोकांचं तारण कसं होणार, आम्ही स्वतःचा बचाव कसा करणार आहोत? अहो आत्ता फक्त काहीतरी वक्तव्य केली जातात, मारा, हातपाय तोडा. आता गव्हर्नमेंटने सरकारनं ठरवलं
जवळजवळ 1500 चर्च नंदुरबार या ठिकाणचे ते तोडण्यात येणार आहेत. म्हणजे लोकांनी भक्तीसाठी एकत्र येऊ नये यासाठी सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहे. त्यांचा असं आरोप आहे धर्मप्रसार आणि याच्याद्वारे ख्रिस्ती लोकांची संख्या वाढत आहे आणि एका धर्मातनं लोक दुसऱ्या धर्मात जातात. मग प्रश्न असा पडतो की हे आत्ताच घडलं का? आणि असं घडत असताना बायबल काय सांगतं त्याच्या बाबतीमध्ये? बायबल अगदी स्पष्ट आहे. जेव्हा शद्रक, मेशक, अबेदनगो, दानियल हे 4 लोक या पृथ्वी तलावर यहुदी म्हणून जीवन जगत होते, त्यांची उपासनेची आराधनेची पद्धत पाहिली, देवासाठी त्यांचं समर्पण पाहिलं, बंद खोलीमधल्या प्रार्थना, कुठल्या प्रकारची हुजरेगिरी नाही, चापलुसी नाही, जसं वचन आहे त्याच पद्धतीनं ते आपले जीवन जगत होते आणि ते दुसऱ्या राष्ट्रामध्ये गुलाम म्हणून आलेले होते आणि ते होते अल्पसंख्याक. हे 4 लोक अल्पसंख्याक, जसं तुम्ही आम्ही म्हणतो आम्ही अल्पसंख्याक. मग तिथं देखील काही लोक होते की त्यांनी पाहिलं हे लोक मूर्तीला दंडवत घालत नाही आणि त्यांची प्रार्थना, त्यांची भक्ती ते करतायत. ते लोक गेले राजाकडे, राजाला सांगितलं की महाराज आपण एक मूर्ती स्थापन करावी, आपल्या देशातल्या सगळ्या लोकांनी येऊन या मूर्तीला दंडवत घालावं, जो घालणार नाही त्याला दगदगत्या आगीच्या भट्टीमध्ये टाकण्यात यावं. मग राजानं पण फरमान काढलं. मी काय सांगतो तुम्ही ऐका. राजानं फरमान काढलं. यातनं कशी पॉझिटिव्हिटी आपल्याला घ्यायची, यातनं कसं सकारात्मक वातावरण विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तयार करायचं ते मी तुम्हाला सांगते. राजानं फरमान काढलं आणि सारंगी, वीणा, बासरी वाजवली, सगळे लोक गेले आणि त्यांनी त्या मूर्तीला दंडवत घातलं. शद्रक, मेशक, अबेदनगो तिघांना राजानं म्हटलं अरे सगळे घालतात, तू का नाही घालत? तो म्हटलं महाराज माझ्या देवाचं या प्रकारची परवानगी आम्हाला नाही की आम्ही त्या मूर्तीला दंडवत, हा माझा धर्म आहे. मग राजा काय म्हणतो, या भट्टीतनं तुझा देव तुला सोडवेल काय, जी भट्टी मी तयार केलेली आहे? उत्तर फार सुंदर होतं बरं का. लोकांच्या प्रार्थना काय चालल्या त्या दिवसामध्ये, भट्टी पण नको आणि राजा पण नको. पण शद्रक, मेशक, अबेदनगो काय म्हणतात, या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, पण सोडवलं नाही तरी चालेल, पण या मूर्तीला दंडवत आम्ही घालणार नाही. आता बघा तुमचं काहीच नाही हो, आत्ता बोललेत ना, तुम्हाला भट्टी आहे ना फटके आहेत ना काहीच नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. आलाय, चांगली आराधना केली, चांगली प्रार्थना केली, गीतं गायली, उड्या मारल्या, सगळं काही चाललंय, काही फरक नाही पडलेला एवढा. हो त्यांच्यासमोर भट्टी आहे आणि त्यांना भट्टीमध्ये टाकलं, पण भट्टीत जाईपर्यंत त्याने विश्वास सोडला नाही. भट्टीतनं सोडवायला देव, हेच विश्वास ठेवून तुम्हाला जगायचं आहे. भट्टी बंद व्हावी म्हणून प्रार्थना करू नका, सोडवायला समर्थ आहे हा विश्वास ठेवून जगा. आणि इतकी मानसिक तयारी असली पाहिजे ना, भट्टीत पडलो तरी चालेल पण यहोवा देवाची सेवा करणं कधी सोडवणार नाही. तो खरा विश्वास, तो खरा विश्वास. त्या विश्वासामध्ये तुम्हाला जगावं लागणार, त्या विश्वासामध्ये तुम्हाला टिकावं लागणार. आता परिणाम काय झाला, राजाचा हुकूम सक्त आहे. राजानं सांगितलं कोणी वाचणार नाही आणि राजानं टाकून दिलं. अहो जेव्हा सेवक भट्टीमध्ये पडतात त्याच देव काय स्वर्गामध्ये स्वस्त बसतो का? असं लिहिलं. राजा म्हणतो मी 3 टाकलेत, आतमध्ये 4था आहे, त्याचं मुख देवाच्या पुत्रासारखं. आणि एवढंच नव्हे, मी बांधून टाकलं होतं पण ते मोकळे फिरत आहे. मी तर म्हणतो आता तर जास्त मोकळीकतेने सेवा होणार हो. तुम्ही किती बंधनं टाकली, मोकळं करणारा देव आहे. देव मोकळं करतो, म्हणून बंधनाची पण भीती ठेवू नका. आता बंधन आहेत, आता कसं करायचं, आता काय करत नाही आम्ही. उगच जर सकाळी उठलं तर सगळीकडे तेच आलं.
फेसबुकला इकडे तिकडे. काय नाही हो, आम्हाला अजून बट्टी नाही, आणि मी तर म्हणतो बट्टी व्हायला पाहिजे हो. त्याच्याशिवाय तुमच्यात विश्वास पण येणार नाही, तुम्ही प्रार्थना पण करणार नाही. जेव्हा बट्टी येते ना तेव्हा लोक विश्वास ठेवायला सुरुवात करतात. टाकलं त्यांना, आणि टाकल्यावरती राजाचं लक्ष तिकडे गेलं. राजानं बट्टीतल्या लोकांकडे पाहिलं. विश्वासणाऱ्या लोकांनो, असा विश्वास ठेवून आत्मिक जीवन जगा. देशाच्या पंतप्रधानाचं, मुख्यमंत्र्याचं लक्ष ख्रिस्ती व्यक्तीच्या विश्वासाकडे गेलं पाहिजे. काय विश्वास आहे यांचा. हे भट्टीत पडतात पण तरी सुद्धा जिवंत देवाचा त्याग करत नाही. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि मग असं लिहिलंय, ऐका बरं का, शब्द ऐका. टाकणारे जळून गेले. कोण जळाले? काळजी करू नका. जो कोई तुम्हें छुएगा मेरी आग की पुतली को छुएगा. तुला कोणी हात लावणार नाही का? माझ्या डोळ्यातल्या बाहुलीसारखं मी तुला सांभाळलेलं. काय विचार करता? कोणत्या गोष्टीचा विचार करता? पडू द्या. येशू ख्रिस्ताना डोंगरावरती जाऊन लोकांना वचन सांगलं, डोंगरावरती लोक बरे झाले. हो, बिल्डिंग फक्त आम्हाला एकत्र येण्याचं माध्यम आहे, पण बिल्डिंग मध्ये सुद्धा आणि डोंगरावरती सुद्धा आणि जंगलामध्ये सुद्धा आमचा येशू आमच्या बरोबर आहे. अहो ते सोडून द्या. तो म्हटला, आगनीतनं चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर, जलातनं चालशील तेव्हा मी तुझ्या. तुम्ही भट्टीत पडा, पाण्यात पडा, कुठंही लोकांनी तुम्हाला टाकू द्या, पण देव तुमची सोबत कधी सोडणार नाही. म्हणून देव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काही परिस्थिती आली आणि निवळणार आहे का? काही लोक म्हणतात नाही, सरकार बदलल्यावर सगळं होईल. काही बदलणार नाही आणि अपेक्षा पण करू नका. हा पण एक गोष्ट, मी काल शास्त्र वाचत होतो ना, त्यास एक वचन वाचलं, त्याच्यामध्ये असं लिहिलं. शिष्य येशूला प्रश्न, तुम्ही दाखल्यातनं का बोलता? तो की मी दाखल्यातनं यासाठी बोलतो की जगातल्या लोकांना त्यांचा उलगडा होऊन त्यांचं मन परिवर्तन होऊ नये. ऐका बरं का, जगातल्या लोकांना देवाचं वचन समजू नये, त्यांचं मन परिवर्तन होऊन त्यांना क्षमा मिळू नये. ते मी रिमार्क केलं होतं ते बायबलमध्ये की किती महत्वाचं मन परिवर्तन. कशानं? देवाचं वचन ऐकल्यावरती मन परिवर्तन होतं, आणि ते लोकांचं मन परिवर्तन म्हणजे जोपर्यंत मन परिवर्तन होत नाही तोपर्यंत क्षमा मिळत नाही. एखाद्या व्यक्तीचं मन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत क्षमाच मिळू शकत नाही, आणि क्षमा मिळाल्याशिवाय कोणाचं तारण होऊ शकत नाही. तारण झाल्याशिवाय स्वर्ग मिळू शकत नाही. मन परिवर्तन म्हणजे जेव्हा तुम्हाला देवाचं वचनच कानावरती पडणार नाही, तुमचं परिवर्तन कसं होणार आहे? परिवर्तनासाठी देवाच्या वचनाची नितांत गरज आहे. प्रभूचं वचन आमच्या हृदयाशी बोललं गेलं पाहिजे, देवाच्या वचनानं आमची भेट घेतली पाहिजे. आणि मग आता घडतं काय? का वचनाला विरोध केला जाते? का चर्चेस पाडणार आहेत? परिवर्तनाची मोठी लाट आहे. हो, फार लोक बदलायला लागलेत रोजच्या दिवसामध्ये. कालच मला एक फोन आला होता आणि त्या आंटी म्हणायला लागल्या की टेलर पाळक का तुम्ही? म्हटलं होय. तुमच्याशीच मी बोलते का? होय. अब मला कोणीतरी पाठवलं, मी 83 वर्षाची स्त्री आहे आणि 83 वर्षानंतर कोणीतरी सांगितलं ऐका. मी ते ऐकलं आणि ऐकल्यावर इतका जिवंतपणा त्या वचनामध्ये होता, जसं तुम्ही बोलत होता, बोलताना असं वाटलं की मी स्वतः त्या ठिकाणामध्ये त्या वचनामध्ये स्वतःला पाहत होते. आणि माझ्या डोक्यात असं आलं, त्या अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये चर्चेस बंद पडायला लागलेत, तिथं मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन होतं. तर माझी इच्छा आहे त्या लोकांना असलं प्युअर देवाचं वचन माहीत नाही. मी प्रार्थना करत आहे देवानं तुम्हाला तिथे घेऊन जावं. कशासाठी? कमीत कमी त्या लोकांना तरी सत्य समजावं, प्रभूचं वचन किती प्युअर आहे. हे सगळं ऐकल्यावर माझ्या सगळ्या प्रिय लोकांना मी देवाचं वचन सांगत आहे की हे असं देवाचं वचन माणसाचे विचार, कृती सगळं काही बदलून टाकतात, सगळं बदलून टाकतात. एक गोष्ट ध्यानात ठेवा, काहीतरी घडण्याच्या अगोदर असं लिहिलं की जेव्हा देव भेटण्यासाठी आला,
भूमिकंप झाला, आवाज झाला, खडक विदारले गेले, वारा सुटला आणि मग एक मंजूळ वाणी त्या वाऱ्यातनं आली. आता जो भूमिकंप होत आहे ना, मी म्हणतो महाराष्ट्र बदलण्याचा समय आलेला आहे. घाबरून जाऊ नका, भयभीत होऊ नका. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे सगळं होत असताना मंडळी म्हणून काय केलं पाहिजे असं लिहिले शास्त्रामध्ये. प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीवा काय करेल? प्रत्येक गुडघा आणि प्रत्येक जीवा. कधी नाही ते एवढं टी व्हीवरती चालू आहे, आपोआप लोकांना ख्रिस्ताचा प्रसार व्हायला लागलाय. आम्हाला टी व्हीवरती अशा चांगल्या चॅनलवरती बोलायला कधी संधी मिळत नव्हती, येशू गाजवायची संधी मिळत नव्हती. पण आता मीडियावालेच येशूला गाजवायला लागले तिथं. का तर प्रभूच्या आगमनापूर्वी प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्त कळ, कसंही करून तो म्हणतो ईर्ष्येनं, स्पर्धेनं, द्वेषानं, रागानं ख्रिस्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. काय पण करून ख्रिस्त पोहोचला पाहिजे. आणि एक गोष्ट निश्चित आहे, ख्रिस्त धर्म नव्हे जीवन पद्धती शिकवतो. धर्म नाही, तो जीवन पद्धती. जीवन कसं जगावं, काय ख्रिस्तीपण आहे. यहुदी धर्म नव्हता अस्तित्वात, होता की यहुदी धर्म, काय त्या धर्माची तत्व नव्हती. येशू ख्रिस्त कोण होता? यहुदी. मग यहुदी येऊन यहुदी लोकांना नवा धर्म सांगतो, नवीन गोष्टी सांगतो आणि त्याला क्रुसावरती दिलं जातं. धर्म होता अस्तित्वात, धर्म होता, पण जीवन पद्धती नव्हती. जीवनशैली कसं जगावं. यहुदी धर्मामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर बऱ्याच गोष्टी ज्या लोकांना संरक्षणासाठी सांगितल्या, त्याच्यामध्ये कर्मठपणा लोकांमध्ये आला. लोक कर्मठ बनले. जीवन बदलण्याच्या ऐवजी लोक एकमेकाला मारायला लागले. आणि मग लोकांना खरं देवाचं स्वरूप, देवाचा स्वभाव समजला नाही. मग येशू ख्रिस्त देवाचं प्रेम घेऊन जगामध्ये आले. त्यानं धर्म, जीवन पद्धती जगायला शिकवली. आणि ती जीवन पद्धती म्हणजे ख्रिस्तीपण आहे. राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मत्सर नाही, हेवा नाही, प्रेमानं भरलेलं अंतःकरण, शत्रूसाठी सुद्धा प्रार्थना करणारं अंतःकरण, शत्रूसाठी सुद्धा रदबदली करणारं अंतःकरण. आता बघा काय लिहिलंय. आणि मंडळ्यांना या दिवसामध्ये कसं मंडळ्या गाफील राहतात आणि त्याचा परिणाम म्हणजे येशू ख्रिस्तानं शेवटच्या दिवसामध्ये ती चिन्ह दिलेली आहे असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. जसं माझं आगमन या पृथ्वीतलावरती होईल तेव्हा जगामध्ये प्रीती थंडावेल. येशू ख्रिस्ताच्या येण्याचं चिन्ह म्हणून तो म्हटला की मन बिघडून जातील आणि लोकांच्या अंतःकरणातली प्रीती थंडावेल. शेवटच्या काळचं चिन्ह. जेव्हा प्रीतीचा लवलेश लोकांच्या हृदयातनं कमी कमी प्रीती व्हायला लागेल तेव्हा ख्रिस्त प्रगट होणार आहे. म्हणजे काय? हा तुम्ही आणि आम्ही या महाराष्ट्रात, काल त्या टी व्हीवरती जेव्हा चर्चा चालू होती युट्यूबला ते आले, त्याच्यामध्ये असं आपला एक प्रतिनिधी आणि त्यांचा एक प्रतिनिधी दोघं आमने सामने बसले आणि मग बोलता बोलता त्या प्रतिनिधी, हिंदू धर्माचा प्रतिनिधी, तो म्हटला की तुम्ही काय नाक वर करून सांगता हो, तुमचं जे नाव आहे ते महाराष्ट्रीयन नाव, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनीच धर्म बदलला, तुम्ही कुठं ओरिजिनल आहात, परदेशातला तो धर्म आहे. मग एवढं सगळं कळतंय, आम्ही त्यांचेच भाऊ आहेत, तुम्हाला कळतंय, आम्ही तुमचेच भाऊ आहे, मग तुम्हाला आम्हाला का मारावं असं वाटतं? माहिती आहे तुम्हाला, तुम्ही आम्हाला दोन गोष्टी समजावून सांगा ना, भाऊ समजताना मग दोन गोष्टी समजा. बाबा असं नाही, तुम्ही तसं नाही करत, आम्ही तुम्हाला मारतो, तुम्हाला तोडतो, तुम्हाला अमक करतो का? बायबल काय सांगतं? शेवटच्या दिवसातलं लक्षण प्रीती थंडावेल. आणि जेव्हा प्रीती थंडावेल तेव्हा लोकांच्या अंतःकरणामधली द्वेष भावना मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ते हल्ला कोणावरती करणार आहे? शास्त्रात लिहिलं, माझ्या नावामुळे लोक तुम्हाला धरून देतील, जीवे मारतील. प्रीती थंडावल्याशिवाय थोडी होणार आहे. सगळं जर चांगलं असलं तर कोण? आता बघा एवढ्या दिवस सगळं चांगलं होतं नाही का, मी ते गाणं आम्ही गायचो नाही का, ते कुठलं गाणं होतं की ते मग समय थोडासा आहे, आता हिंदी गाणं आहे ते, थोडासा समय सुवार्तेला नंतर कठीण काळ येईल. काय गाणं आहे ते? कुठलं? हां, कोण जाएगा.
ह्याच्यामध्ये म्हटलं आता समय थोडासा आहे, नंतर किती लोक गेले सेवेला, तेव्हा आम्ही सगळा निवांत वेळ घालवला असं लिहिलं. काय बायबल आहे. आणि कसं मंडळ्यांना त्यांनी जागं करत असताना मंडळ्या कशा झोपल्या आणि मंडळीचं कसं नुकसान झालं आणि मंडळीला मंडळी कशी धरून देणार आहे याच्या संबंधानं लोक इतके गाफील राहिले आणि त्याचा परिणाम आता जगातल्या मंडळांना भोगावा लागणार. तुमच्यातलेच काही लोक तुम्हाला धरून देतील असं लिहिले बरं का. तुमचे लोकच तुम्हाला धरून देतील. कसे काय धरून देतील? आता विश्वासणारा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचा स्वीकार केला. प्रत्येक नवीन विश्वासणारा व्यक्ती तिथं येतो आणि नवीन विश्वासणारा व्यक्ती आल्यावर तो ख्रिस्ताला स्वीकारतो. आता काय घडतं माहिती का, त्या काळामधले विश्वासणारे या काळातल्या विश्वासणाऱ्यामध्ये फरक आहे. त्या काळातल्या विश्वासणाऱ्यामध्ये पहिलं संजीवन, त्या संजीवनामध्ये असं लिहिलं लोक एकमेकाला पाहून प्रसन्न असत. प्रेषितांच्या कृती लोक सगळे एकमेकाला बघितल्यावर आनंदी, हॅपी, एकदम छान त्यांचे चेहरे असायचे. मंडळीमध्ये प्रीती थंडावली, जगामध्ये प्रीती थंडावली. होतं काय त्या ठिकाणामध्ये? द्वेष, मत्सर एकमेकामध्ये वाढतो. नीट ऐका, तुमच्यातलेच लोक तुम्हाला धरून देतील. काय घडलं ते गंगावणे पास्टर त्यांना आतमध्ये जेलमध्ये का घातलं माहिती आहे का तुम्हाला? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्या व्यक्तीला शुभवर्तमान सांगितलं त्याच व्यक्तीने त्यांना धरून दिलं. का धरून दिलं? कसं काय घडलं? कसं असं होत आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा एखादी विश्वासणारी व्यक्ती येते ना, सतर्क राहा, प्रार्थना करा, जागं राहा. कसं जागं राहायचं ते तुम्हाला सांगते. मंडळाला त्याची गरज आहे. एखादा विश्वासणारा व्यक्ती दुसऱ्या विश्वासणाऱ्या व्यक्तीकडनं दुखावला गेला, जसं मी तुम्हाला शास्त्रात सांगतो, यहुदाला सैतानानं त्याचा ताबा घेतला, त्यानं येशू ख्रिस्ताला धरून दिलं. ही दुखावलेली व्यक्ती जी असती ना, ती घातक व्यक्ती असती आणि याला जबाबदार कोण असती? मंडळी. का? मंडळीतले लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रेमच देऊ शकत नाही, तेव्हा ती व्यक्ती मंडळीतलं प्रेम न मिळाल्या कारणानं मंडळीची विरोधक बनत असते. हे जगामध्ये असणारं सगळ्यात धोक्याचा इशारा. पण मंडळ्या त्याच्याकडनं साफ दुर्लक्ष करत आहेत. ते दुर्लक्ष करत आहे. त्याचा परिणाम करणार तुमचेच लोक तुम्हाला धरून देतील. म्हणजे तुमचं काम काय? तुमचं काम फक्त प्रार्थना करणं. तुमचं काम प्रार्थना करणं. द्वेष पसरू नये, मत्सर पसरू नये, अशा प्रकारचं संकट कोणत्या मंडळीवरती येऊ नये. म्हणून मंडळांनी काय केलं पाहिजे? प्रार्थनेचं अंतःकरण धारण केलं पाहिजे. मुळामध्ये चर्चची संकल्पना कशासाठी? प्रार्थनेसाठी. माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील. आम्ही काय केलं पाहिजे? प्रार्थना. परंतु जेव्हा मंडळीतल्या प्रार्थना बंद होतात आणि मंडळीमध्ये द्वेष, मत्सर, राग या प्रकारच्या गोष्टी पसरल्या जातात, आपोआप मंडळी संकटामध्ये सापडली जाते. आपोआप. तुम्हाला माहिती का, या पौलाला सुद्धा 11 प्रेषितांनी त्याला प्रेषित मानायला तयार नव्हते. येशू येऊन गेल्यावर पण हो. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, या पौलानं इतके अद्भुत चमत्कार केले जे प्रेषितांना जमले नाही तेवढे चमत्कार या पौलाला जमले, तरी सुद्धा 11 प्रेषित पौलाला प्रेषित मानायला तयार नाही. किती मत्सर होता तेव्हा. त्या ख्रिस्ती लोकांचा छळ त्याच्यामुळं पण त्यावेळेस झाला. मला तो विषय नाही. पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो, मंडळांना जाग करतो. आता मंडळांमध्ये ऐक्य निर्माण होणं फार गरजेचं आहे. फार ऐक्याची गरज आहे बरं का. इतकं सहज सोपं समजू नका. कोणतंही चर्च सुरक्षित नाही. एक जरी फुटणारा व्यक्ती मिळाला, एक व्यक्ती जर सापडला ना जगातल्या लोकांना. कालच विचार ते गौडा पास्टर कोण आहे मला माहित नाही, औरंगाबादमध्ये कावीळ झाली म्हणून त्या सिरियसच होत्या त्या, पण त्यांनी काहीतरी तेल पाणी त्यांना दिलं आणि ते पिले. ऑलरेडी कावीळ झाल्यामुळं ते आतमधलं लिव्हर वगैरे खराब झालं असेल आणि ती त्यांची डेथ झाली. डेथ झाल्याबरोबर धर्मांतराचा आणखीन एक बळी. पाणी पाजल्यामुळं ते मेले, ते लिव्हरने मेले, कावीळने मेले. कसलं भयानक प्रकारचं वातावरण आहे. सांभाळा. प्रार्थनेशिवाय मंडळीला कोणीच वाचवू शकणार नाही. कोणीच नाही वाचवू शकणार. तुमचं एक स्टेटमेंट
तुमचं एक विधान एका ख्रिस्त विरोधाला तयार करेल. काय बोलतो नीट आहे का? एक वाक्य, एक तुमचं विधान, या विधानामुळं तुम्ही सगळी मंडळी प्रॉब्लेम मध्ये आणू शकता. जगामध्ये मंडळींची स्थिती काय? कारण मंडळीला आज या दिवसामध्ये खऱ्याखुऱ्या प्रार्थनेची गरज आहे, खऱ्याखुऱ्या विश्वासाची गरज आहे. जेव्हा आम्ही एकत्र येतो, जेव्हा आम्ही देवाची आराधना करतो, देवाची भक्ती करतो, आमच्या डोक्यातला विषय फक्त एकच असला पाहिजे, ख्रिस्त उंच व्हावा, प्रभू उंच व्हावा, आम्ही घटले जावे. आमचे विचार, आमचे स्वभाव, आम्हाला काय आवडतं, आम्हाला काय पसंत आहे, जेव्हा आमची पसंती मेली पाहिजे प्रियानो. आम्हाला देशाचं, महाराष्ट्राचं धर्म नाही बदलायचं, पण मन परिवर्तन करायचं आहे. कोणता धर्म कोणाला स्वर्गाच्या राज्यात नेईल? ख्रिस्ती धर्म पण कोणाला स्वर्गाच्या राज्यात नेणार नाही, पण बदललेलं जीवन 100% सगळ्याला स्वर्गाच्या राज्यात नेईल. बदललेलं जीवन, परिवर्तित जीवन. आज काही गोष्टी आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत. लोकांना आश्चर्याचा विषय बना, असं जगायचं बरं का. लोकांनी आमच्या जगण्याच्या बाबतीत, नाही तर आला मग त्याला विचारलं काय करतो मुलगा? अमक्या अमक्या शाळेत. काय करतो मुलगा? अमकं अमकं झालं. काय करतो आता? कामाला लागला. काय करतो आता? लग्न झालं. काय करतो आता? त्याला 4 मुलं झाली. काय करतो आता? म्हातारा झाला आणि मेला. काय आश्चर्य याच्यामध्ये? याच्यात काय आश्चर्य? सगळ्यांचीच लेकरं जन्माला आली, सगळेच शाळा शिकले, सगळेच कामाला लागले, सगळ्यांचीच लग्न झाली, सगळ्यांनाच लेकरं झाली, सगळेच म्हातारे होतात आणि सगळेच कबरीत जातात. आश्चर्यकर्म कुठे याच्यामध्ये? याच्यात मोठी गोष्ट कोणती केलेली तुम्ही? परंतु जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं असं काम केलं पाहिजे की आम्ही लोकांसाठी थक्क करणारी गोष्ट असली पाहिजे. त्याने तुमच्याकडे बघितल्या म्हटलं पाहिजे, हे मला का नाही जमत? जे दुसऱ्याला जमतं ते करण्यात काही मजा नाही हो. हे दुसऱ्याकडे ते माझ्याकडे, काय फायदा नाही त्याचा. तुम्ही बोलतं चालतं मिरॅकल असलं पाहिजे बरं का. बोलतं चालतं मिरॅकल, बोलता चालता चमत्कार. आणि एवढंच नव्हे, इतका मोठा चमत्कार असला पाहिजे तुम्ही ना की तुमच्याकडे पाहून लोकांनी थोडा तरी चमत्काराचं भागी बनलं पाहिजे. कसं बनणार आहे? साधारण जीवनाच्या चौकटीत अडकून पडू नका. तेच करण्यात काय मजा आहे हो. सकाळी उठाय काय जीवनाची जीवनशैली बघा. सकाळी उठायचं आहे, आरशात जाऊन बघायचं आहे, दात घासायचे आहेत. मला तर कधी कधी कंटाळ येतो जीवनाचा. आता ते आई होती तर सगळं व्यवस्थित चाललं होतं. आता सकाळी उठल्यापासून आई असताना ती परत पळत होती, आता तिला मी उठू देत नाही. उठतो, गॅस चालू करा, दूध ठेवा, गरम पाणी, अंडी उकडायला ठेवा, चहा ठेवा, चहा प्या, बसा. काय जीवन! ते अंड सुद्धा उकडताना मला बघून हसतं खडखड खडखड. काय टाइमपास लावलाय तू? आणि मी विचार करतो, खरंच ते हसतंय मला, आणि मी त्याच्याकडे बघून म्हणतोय बरोबर कामाला लागलो रे. काय जीवन आहे हो. तेच आहे सगळं. मी अंडी खातो, बाकीची खात नाहीत, ते बी धष्टपुष्ट आहेत. मी माझ्यापेक्षा जास्त काही खात नाहीत अंडी. मग ते अंड तेच मला सांगताना ते हसतं. अरे ते त्या जाहिरातीवर गेलं, संडे हो या मंडे, रोज का मंडे, हे सब है फंडे, कुछ काय नाही त्याच्यामध्ये. काय जीवन आहे आणि कसं तुम्ही आश्चर्यकारक जीवन जगणार आहात. रशियामध्ये एक व्यक्ती सुवार्ता सांगताना पकडला गेला. जिथं धर्म प्रसाराला कुठल्या प्रकारचा चान्स नव्हता, परंतु हा व्यक्ती बायबल घेऊन गेला. जाता जाता लोकांना हातामध्ये बायबलचं फाटलं पान द्यायचा का, तर उघड बायबल तिथं परवानगी नव्हती. त्या व्यक्तीला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला खोड्यामध्ये घातलं, हातामध्ये पायामध्ये साखळदंड बांधून
त्या डब्यामध्ये तो जो खोडा आहे, गोल खोडा, जसं हे खोडा दिसतोय, या ड्रमचा खोडा, याच्यासारख्या खोड्यामध्ये 25 वर्ष त्या व्यक्तीला टाकलं बांधलेल्या अवस्थेमध्ये. 25 वर्ष 25 वर्ष तो व्यक्ती त्या खोड्यामध्ये राहिला. ऐका, पण रशियामध्ये कोणाला ख्रिस्त माहीत नव्हता, परंतु गेलेलं ते बायबलचं पान त्या रशियामध्ये अनेक लोकांच्या हातामध्ये गेलं आणि अनेक लोक ख्रिस्ताकडे वळाले. जेव्हा त्या खोड्यातनं बाहेर आला, भारतामध्ये प्रचार करताना वाकलेल्या अवस्थेमध्ये प्रचार करत होता आणि त्या प्रचार करताना व्यक्तीला पाहून भारतातल्या लोकांच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ते म्हटले, ख्रिस्तासाठी एवढं त्याग करणारं जीवन आमच्याकडे का नाही? आश्चर्यकर्म करणारं व्यक्ती बना. साधारण जीवन जगू नका. वाचा एक वचन, स्तोत्र संहिता त्याचा 71वा अध्याय आणि त्याची 5 पासून 8 पर्यंतची वचनं, 5 पासून 7 पर्यंतची वचनं. स्तोत्र 71 5 ते 7 वचनं. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरलेला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपला न्याय नीतीनं माझा उद्धार कर. माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर. मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो. माझे संरक्षण करण्याचं तू ठरविले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर. अन्यायी व निर्दय यांच्या तावडीतून मला मुक्त कर. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहे. माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. जन्मापासून तू माझा आधार आहे. मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याण करता आहे. मी तुझी स्तुती निरंतर करील. पुष्कळ लोकास मी आश्चर्याचा विषय झालो आहे. पुष्कळ लोकास मी आश्चर्याचा विषय, लोकांच्या चेष्टीचा विषय नव्हे, आश्चर्याचा विषय बना. चेष्टेचा विषय नका बनवू. आमचं वर्तन, आमचं वागणं, आमचा विश्वास, आमची श्रद्धा, आमची धार्मिकता, लक्षात ठेवा, या पृथ्वीतलावर कदाचित लोक तुमची धार्मिकता, तुमचा विश्वास, तुमचं पवित्रता, तुमची शुद्धता या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुमची चेष्टा करतील. पॉसिबल आहे. जग तुम्हाला ओळखत नाही असं लिहिलं. येशू ख्रिस्त तो म्हणतो, जगातल्या लोकांकडे मी आलो, त्याच्या स्वकीयांनी त्याला ओळखलं नाही. त्याच्या स्वकीयांनी त्याला ओळखलं नाही बरं का. आणि असं लिहिलंय, ज्यांच्याकडे त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त गेला, त्या प्रत्येक व्यक्तीने त्याची चेष्टा केली. क्रुसावरती देण्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताची लोकांनी थट्टा केली. कोणी सुद्धा सोडलं नाही, सगळ्यांनी थट्टा केली. पिलाताने हेरोदाकडे पाठवलं. हेरोद म्हणतो, तुझ्याविषयी मी भरपूर ऐकलेलं आहे, एखादा चमत्कार करून दाखव. थट्टा केली त्याची. आता मी काय बोलतो ते ध्यानात घ्या. त्यानं सगळं सहन केलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या. तो स्वतःला सिद्ध करण्याची त्याला गरज नव्हती. का? जेव्हा तुम्ही बोलतं चालतं मिरॅकल असता, तुम्ही चमत्कार असता, एक दिवशी तो चमत्कार लोकांना नतमस्तक व्हायला लावतोच हो. लोक थट्टा करतात. येशू ख्रिस्तानं थट्टा झाली म्हणून नाही म्हटला, माझ्या देवा, तू माझा त्याग केला आणि माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवतो. त्याच्यासाठी नाही तो बोलला. का माझा त्याग केला? हे त्याच्यासाठी नाही आहे. ते विश्वासणाऱ्या व्यक्तीला तो एक चॅलेंज देते, आव्हान देते की पहा, तुमच्यासाठी देवानं माझा त्याग केला आणि देवानं ज्या गोष्टी तुम्हाला या पृथ्वीतलावर शुद्धीकरणासाठी सांगितलेल्या, त्या शुद्धीकरणाच्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहेत. आता या पृथ्वीतलावर तुम्ही पापी नव्हे, तर माझ्या रक्तानं तुम्ही नीतिमान झालेला आहात. मग क्रुसावरती म्हणतो, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. पूर्ण झालं, नीतिमत्वाचं काम पूर्ण झालेलं. लक्षात ठेवा, या जगामध्ये राहताना आश्चर्यकर्म कोण करणार आहे? जे लोक
धार्मिक जीवन जगताना आपला विश्वास, आपली श्रद्धा आणि देवावरचं प्रेम कधी कमी होऊ देत नाही. तेच लोक आश्चर्यकर्म करतात. तेच लोक थट्टा करतील लोक तुमची. तो लोकांचा स्वभाव आहे. थट्टा करणाऱ्या लोकांनी त्याची थट्टा केली असं लिहिले शास्त्रामध्ये. आता ऐका, 3 दिवसानंतर जेव्हा कबर उघडली, कबरेचा धोंडा निघून बाहेर पडला असं लिहिलं, त्यावेळेस रक्षण करणारे सैनिक जमिनीवरती पडले आणि थक्क झाले. ज्याला राजानं कबर सील करून बंदिस्त केलं, त्या येशूला कोणती कबर बंद करू शकली नाही. आश्चर्यकर्म, आश्चर्यकर्म करणारे लोक बना. एक संकुचित जीवनातनं बाहेर पडा. संकुचित मर्यादित जीवन. आम्ही काय करतो माहिती का, जगताना अशा पद्धतीचं जीवन जगतो की ज्या जगण्यामध्ये आम्हाला असं वाटतं कोणी आम्हाला बोलू नये, कोणी आम्हाला वाईट बोलू नये, सगळ्यांनी आम्हाला चांगलं चांगलं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याला जगात सगळ्यात जास्त वाईट बोललं जातं आणि देव त्याच्याबरोबर असतो ना, देव त्याच्याकडनंच मोठं आश्चर्यकर्म करून घेतो. जर तुम्ही नीतीचं जीवन जगत आहात, लोक तुम्हाला वाईट म्हणत आहे, प्रॉब्लेम नाही. चांगलं म्हटल्यावर प्रॉब्लेम आहे बरं का. चांगलं म्हटलं तर समजायचं कहा तुम्ही पाणी मुरता है, दाल में कुछ काला है, नाही पूरी दाल ही काली आहे. जेव्हा असं म्हटलंय, जेव्हा लोक तुमच्याविषयी लबाडीनं वाईट बोलतील, कुणाविषयी? मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये डोंगरावरच्या प्रवचनामध्ये जिथं ख्रिस्तीपण डेव्हलप करण्यासाठी ते जे डोंगरावरचं प्रवचन 10 धन्यवाद त्याला म्हटलेलं आहे, ते 10 धन्यवाद कधी बायबल स्टडी चालू झाला तर मी तुम्हाला ते 10 धन्यवाद शिकवेल. ते ख्रिस्त्यानिटी किंवा ख्रिस्तीपण याच्यासाठी तयार होण्यास ते शिकवलं की अशा पद्धतीनं. म्हणजे तुम्ही ते 10 धन्यवाद, जे आत्म्याचे दिन ते धन्य. धन्य म्हणजे आशीर्वादित. कोण? जे आत्म्याचे दिन ते वाचा मग त्याचं शुभवर्तमान. जे आत्म्याने दिन, हा आत्म्याने दिन ते धन्य, ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य, स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. हा, जे शोक करीत आहेत, शोक करतात, ते धन्य, ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. इकडं जर तुम्ही बघितलं की ख्रिस्त्यानिटी कशी तयार व्हावी, ख्रिस्तीपण कसं तयार व्हावं. आता सरकारचं आणि बायबल मधला सगळ्यात मोठं आपल्या लोकांना पण सांगता येत नाही ख्रिस्त्यानिटी काय. ते जातात आणि नाही आम्ही धर्म नाही. अरे धर्म नाही, हा ख्रिस्ती धर्म नाहीये. काय ख्रिस्त्यानिटी म्हणजे एक तत्व, एक सिद्धांत आहे. कोणतं? जे आत्म्याचे दिन ते धन्य. आत्म्याचे दिन म्हणजे काय? दिन या शब्दाचा अर्थच भिकारी. आत्म्यामध्ये भिकारी. आत्म्यामध्ये भिकारी म्हणजे काय? आता आत्म्याचे दिन नेमकं शब्द काय? काय शिकवायचं येशूला? आत्म्यामध्ये भिकारी. मुळामध्ये जो अहंकार असतो ना, तो आत्म्यामध्ये असतो. मी आहे, माझ्यासारखं कोण नाही, माझं ऐका, मेरी आवाज सुनो, मला डोक्यावर घेऊन नाचा, माझं माझं माझं. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे येता तेव्हा पौल म्हणतो आता मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. पौलाचा अहंकार होता. यहुद्यांमधला कट्टर यहुदी मी, माझ्याकडचं शिक्षण, मी ज्या लोकांबरोबर माझं बसणं उठणं होतं ते लोक, आणि तो म्हणतो आता सगळं काही, आता म्हणतो केर आणि कचरा. पौल काय म्हणतो? मी ख्रिस्त हा लाभ मिळत जगातल्या गोष्टी केर आणि कचरा. पौल स्वतःला केर कचरा करतो. लक्षात ठेवा, ख्रिस्तीपण म्हणजे स्वतःला केर कचरा लेखणं. आणि तुम्हाला आश्चर्यकारक गोष्टी करायच्यात ना, तर पहिल्यांदा दीन व्हावं लागतं. लोकांनी तुम्हाला नाकारलं जाणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही नाकारलं जाल तेवढं स्वीकारलं जाईल. जेवढा नाकार तेवढं स्वीकारलं जातं बरं का. तुम्हाला थोडा नाकार, थोडी वाहवा. थोडासा नाकार झाला तर थोडीशी वाहवा. जेवढे लोक तुम्हाला नाकारतील ना, देवाचा धन्यवाद करायचा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगाने जरी तुम्हाला नाकारलं तरी प्रभू स्वीकारण्यासाठी तयार आहे, सिद्ध आहे, तत्पर आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं? जगताना असं जगा की तुमचा फोकस फक्त आश्चर्यकर्म बरं का, दुसरा कुठलाच फोकस नाही. मला आश्चर्यकर्म करायचंय. मग आश्चर्यकर्म करत असताना चकित होणारं जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे. कसं चकित होणारं जीवन? मी मगासपासून तुम्हाला सांगत आहे. सगळे शद्रक, मेशक, अबेदनगो
ट्रॅप लावला या लोकांनी. ते म्हटले की ते आज मूर्ती समोर यांना नमवायचं म्हणजे नमवायचं. मूर्ती पण तयार केली, अख्खं बँड बाजाचं पथक आणलं, सतार, वीणा, बासरी, सारंगी. आपल्याकडे तर फक्त कीबोर्ड, गिटार आणि ड्रम, पण त्यांनी सतार, वीणा, बासरी, सारंगी आणि एवढी सगळी वाद्य आणली आणि एक मूर्ती तयार केली. आणि ते म्हटलं की याच्यात त्यांना टाकून द्यायचं. ऐका, आणि टाकून दिलं. लोक जमले तिथं, सगळे लोक जमले आणि फक्त सगळ्या लोकांसमोर हे 3 लोक, हे 3 लोक तिथं थांबले आणि सगळे लोक म्हटले आता यांचा देव यांना सोडवतो का, आमच्या देवासमोर यांना झुकावं लागेल. ते भट्टीत पडले. भट्टीत पडल्याबरोबर त्यांना बांधून टाकलं आणि त्यांना आतमध्ये टाकल्यावरती बांधून टाकलं. आणि चमत्कार काय माहिती का, टाकणारे जळाले पण हे आतमध्ये मोकळे फिरायला लागले. हालेलुया. हे आश्चर्यकर्म आहे. जेव्हा तुम्ही जगामध्ये वावरता, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोकांचं बोलणं तुम्हाला खाली नेतील, पण शास्त्र तुम्हाला वर घेऊन जाणारे शास्त्र आहे. आश्चर्यकर्म करणारे लोक. म्हणून देवाचे प्रिय लोक, हे घडणार कसं आश्चर्यकर्म? वाचा बरं वचन, स्तोत्र संहिता त्याचा 71. तुझ्या तरुणपणापासून, किती वचन आहे? तरुणपणापासून तू माझं श्रद्धास्थान. आश्चर्यकर्म कसं घडतं वाचूया. हा, हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस. तू माझं आशास्थान आशास्थान आहे. माझ्या तरुणपणापासून माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहे. पहा, आश्चर्यकर्म कोणाच्या बाबतीमध्ये घडतं? सगळेच नाही बरं का, सगळेच नाही आश्चर्यकर्म करू शकत. जी तरुण लेकरं आहेत, या लेकरांनी तर विशेष लक्ष द्या. थक्क करणाऱ्या गोष्टी देव तुमच्याकडनं करून घेईल. तरुण लेकरांनो नीट ऐका. एक तरुण पण असतं, ते स्वप्न पाहतं. एक तरुण पण असतं, उपदेशकाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, हे तरुणा, तुझ्या तारुण्यात तुझं अंतःकरण तुला उल्हास देव, तुझ्या मनास येईल त्या पद्धतीने वाग. बऱ्याच वेळा जीवन जगताना असं वाटतं की एक शान शौकतचं जीवन जगायचं. शान शौकतचं म्हणजे कसं जगायचं? खा पी मजा कर. त्याच्यात लिहिले उपदेश, हे जीवा खा पी मजा कर. तरुणपणाचं जीवन तसंच आहे. आणि दुसरा एक तरुण असतो की तो म्हणतो नाही, मला आश्चर्यकर्म करण्यासाठी जगायचं आहे. आणि मग तो तरुण काय करतो? बाकीच्या तरुणांसारखं तो वर्तन करत नाही. त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास, त्याची धार्मिकता, त्याचं पाचारण, त्याच्यामधली पवित्रता, त्याच्यातली शुद्धता, सगळ्या गोष्टीचा विचार करताना तो तरुण लहानपणापासून एकच विचार करतो की प्रभूने मला सांगितलं, प्रभूने मला सांगितलं, प्रभूने मला सांगितलं. जसं आम्ही पाहतो शमशोनाच्या बाबतीमध्ये प्रभूने त्याला सांगितलं होतं की पहा, हा जन्मापासून नाझीर आहे. मला इतकं आश्चर्य वाटतं शमशोनाचं. एक वचन मी त्याच्याकडे येणार आहे, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर असं लिहिलं की तो लहानपणापासून, जन्मापासून नाझीर आहे शमशोन. मला वाटतं शास्त्रीचं पुस्तक 15 अध्याय 9 ते 16 वचन वाचा बरं. 15 अध्याय 9 ते 16 वचन कसले पहा, जन्मापासून. हा, नंतर पलिष्ठ्यांनी चढाई केली. हां हां, हल्ला केला. त्याला विचारलं, तुम्ही आमच्यावर का हल्ला केला? ते म्हणाले, शमशोनाला कैद करून न्यायला आम्ही आलो आहोत. त्यांनी आमचं केलं तसंच आम्ही त्यांचं करणार आहोत. 3,000 वीर हां गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले, पलिष्ठे आमच्यावर सत्ता चालवित असल्याचं तुला ठाऊक नाही का? हे कसले संकट तू आमच्यावर आणलं आहेस? तो त्याला म्हणाला, त्यांनी माझे केलं, मी त्यांचं केलं आहे. शमशोनाला म्हणाले, तुला बांधून पलिष्ठ्यांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहोत. शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतः माझ्यावर तुटून पडणार नाही अशी शपथ व्हा. ते त्याला म्हणाले, नाही, आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाली करू. आम्ही तुला ठार मारणार नाही. त्यांनी त्याला 2 नव्या दोऱ्यांनी बांधून लेईपर्यंत येऊन पोचला.
बलिष्ठ त्याला पाहून हा जयघोष करू लागले. परमेश्वराच्या आत्म्यानं एकाएकी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दंडाला बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या हा हाताची बंधनं गळून पडली. गाढवाचे नवं जाभाड त्याला सापडलं. हातात घेऊन 1000 लोकांना त्यानं ठार केलं. शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाबाडानं राशीच्या राशी रचल्या. गाढवाच्या जाबाडानं किती हा लोक ठार केले हो. आम्हाला एक पडळकर बसबस झाले. आणि यानं किती बलिष्ठी मारले आणि कशानं मारले. नुसतं गाढवाचं जाबाड नाही, काय शब्द आहे, नवं गाढवाचं जाबाड. काय ती काही नवी गाडी बिडी आहे का हो. तिथं वाचता वाचता म्हटलं नाही नवं गाढवाचं जाबाड म्हणजे नेमकं काय. नुकतंच गाढव मेलं होतं, नुकतंच. नवं म्हणजे रिसेंटली, म्हणजे अजूनही त्याच्यावर थोडंसं कातडं वगैरे काहीतरी असेल. गाढवाचं जाबाड बरं का. गाढवाला शिंग नसतात. ते शिंग घेतल्याने एकेकाला फाडलं असं नाही, त्याने जाबाड घेतलं आणि त्या गाढवाच्या जाबाडनं 1000 लोक हो, 1000 लोक पकडायला. त्याला 3000 लोक आले आणि तो म्हणतो राशीच्या राशी मी मारून टाकल्या. काय जीवन आहे. कशासाठी एवढा चमत्कार करू शकला. त्याचं कारण शास्त्रात दिलं. जन्मापासून शास्त्रामध्ये लिहिलं, शमशोन जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या आईला देवाच्या दूतानं दर्शन देऊन सांगितलं, पहा तुझ्या पोटी नाझीर येणार आहे. तो लहानपणापासून नाझीर आहे, त्याच्या बटाला हात लावू नकोस. जन्मापासून नाझीर असणारे लोक आश्चर्यकर्म करणारे लोक आहेत. जन्मापासून जीवनाचं पावित्र्य, जन्मापासून जीवनाची शुद्धता, जन्मापासून तुमच्या निवडीची खात्री तुम्हाला असू द्या. प्रभूनं मला निवडलं, देवानं मला वेगळं केलं. जेव्हा तुम्ही देवासाठी वेगळे केले गेले लोक असतात, लक्षात ठेवा असा एक शब्द तिथं वापरला गेला. त्याच्या समोर हजारो बलिष्ठी होते आणि शमशोन एकटा होता. नीट ऐका, अजून एक शब्द तिथं वापरला गेला. आणखीन एक विधान केलं गेलं, आणखीन एक वास्तव सत्य तिथं मांडलं गेलं. त्याच्याच लोकांनी त्याला धरून दिलं हो. यहुद्यांनीच त्याला पकडलं आणि तो यहुद्यांना काय म्हणतो माहिती का, तुम्ही मला पकडाल खरं, माझ्यामुळे तुमच्यावरती संकट आलं. ते लोक म्हटले, अरे काय केलं तुला माहित नाही का, या बलिष्ठी लोकांची सत्ता आमच्यावरती आहे. बलिष्ठी लोक आमच्यावरती राज्य, आणि तुझ्या वागण्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला घेऊन जा तिथं आणि एक गोष्ट करा, तुम्ही माझ्यावरती हात चालवू नका. का असं म्हटलं होतं, कारण त्याला माहिती होतं माझ्याबरोबर देव आहे आणि देव माझ्याबरोबर असताना जसं मग मी बलिष्ठांना मी मारेल ना, जर यांनी माझ्यावरती हात चालवला तर मी पण यांना मारेल. आणि माझीच आहे, माझे लोक मरू नये. शमशोन मरणार नाही, पण शमशोनाला मारणारे मरणार होते. आणि शमशोनाची इच्छा होती या लोकांनी माझ्या हातून मरू नये. विश्वासणाऱ्या लोकांमध्ये हीच भावना असली पाहिजे. विश्वासणाऱ्या लोकांनी विश्वासणाऱ्या लोकांचं त्यांचं हानी करू नये किंवा नुकसान करू नये. हे बिलिव्हर्स लोकांचं लक्षण आहे. तुम्ही विश्वासणाऱ्यांना वाचवणारे लोक असले पाहिजे. विश्वासणारा व्यक्ती माझ्या हातून मरू नये. एक व्यक्ती विश्वासामध्ये येतो, एक व्यक्ती प्रभूमध्ये येतो. प्रभूमध्ये आलेला व्यक्ती माझ्यामुळं त्याने मला पकडलं. हा काय सुंदर आहे बायबल. पकडणारे तेच लोक होते, पण ते काय म्हटले माहिती का, जरी तुम्ही मला पकडलं पण माझ्यावरती हल्ला करू नका. का, तुम्ही हल्ला केला तर मला पण हल्ला करावा लागेल. आणि जेव्हा देवाचा आत्मा माझ्यावरती येईल, त्यास 1000 काय आणि 10,000 काय, कोणी सुद्धा माझ्या हातून वाचणार नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, मंडळीला जगातल्या सपोर्टची गरज नाही, मंडळीला वरच्या सपोर्टची गरज आहे. जेव्हा वरचा सपोर्ट भक्कम असतो, त्यास पृथ्वी तलावरती असणारे बलिष्ठी बाल भी बाका नहीं कर सकते. किती सुंदर आहे. तो म्हटला परमेश्वराचा आत्मा शमशोनावरती आला आणि शमशोनानं गाढवाचं जाबड हातामध्ये घेऊन हजारो बलिष्ठी त्यांनी मारले. कुठे आहात तुम्ही, आश्चर्य कर्म करा.
भीतीखाली वावरू नका, दडपणाखाली चालू नका. ज्या दिवशी तुमच्यामध्ये ती भीती आणि ते दडपण असेल, तुम्ही आश्चर्यकर्म कधी करणार नाही. हजारो पलिष्टी आणि 3000 यहुदी लोक या शमशोनाला पकडण्यासाठी आले. 3000 यहुदी लोक, 3000 लोक, 3000 यहुदी आणि एकट्या. बघा, मला प्रश्न पडतो कधी, 2 पोलीस आले तर माणूस मुटकुळी बांधून गपचूप जातो नाही का? 2 पोलीस येऊ द्या, त्यांनी म्हटलं चाल रे साहेब, आलो आलो. आणि याला 3000 पलिष्टी, 3000 यहुदी नाही, यहुदी आले. तेव्हा यहुद्यातले किती? 3000 वीर. किती? 3000 वीर. काय आहे 3000? वीर. काय तो? वीर. वीर मिलिटरी. पोलिसांकडे काठी. वीर म्हणजे मिलिटरी. पोलीस काठीच्या बाहेर जास्त नाही. अगदीच तिकडे ऑर्डर आली तर मग ते गोळीबार करतात, पण वीर म्हणजे मिलिटरी, त्यांना पूर्ण अधिकार, जाऊन खलासच करायचं. ते वीर आले, मिलिटरी आली, 3000ची मिलिटरी आली. विचार करा, एक विश्वासणाऱ्याची ताकद किती आहे. एक स्ट्रॉंग बिलिव्हर्स. लहानपणापासून मी आश्चर्यकर्म कोणाच्या बाबतीत कोण घडवतं याच्याविषयी सांगत आहे. लेकरांनो, लहानपणापासून देवाच्या भयामध्ये राहा. आश्चर्यकर्म तुमच्यापासून दूर नसणार आहे. तुम्ही देवासाठी एक महायोद्धे बनणार आहात, असं लिहिलंय. 3000 यहुदी लोक त्यांना पकडण्यासाठी आले. 3000 यहुदी त्याला पकडण्यासाठी आले. पण बायबल सांगतं त्यानं काय केलं, वाचा. हा, तेव्हा यहुद्यातले 3000 वीर एटाम खडकातल्या गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले, पलिष्टी आमच्यावर सत्ता चालवीत असल्याचं तुला ठाऊक नाही काय? हे कसले संकट. जेव्हा सत्ता पलिष्टांची किंवा यहुद्यांची सत्ता नसती, तेव्हा यहुदी सर्व प्रकारच्या बंधनामध्ये किंवा भीतीखाली वावरत असतात. परंतु ज्यांच्यामध्ये नाझीर असतो, नीट ऐका, यहुदी घाबरले, त्यांची सत्ता आमच्यावरती, पलिष्टांची सत्ता आमच्यावरती. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सत्ता कोणाची पण असू द्या, पण जर तुमच्यामध्ये नाझीर आहे तर नाझीर तुमचा बचाव करण्यासाठी समर्थ आहे. नाझीर तुमचा बचाव करणार आहे. आणि आमच्यासाठी नाझीर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो पवित्र आहे, तो नाझीर आहे. मग आम्हाला काय करायचं? इथं असं म्हटलं, तरुणपणापासून, काय शब्द वापरलाय? कितवं वचन आहे ते? 5वं वचन. हा, कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस. तू माझं आशास्थान आहे. माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहे. नेहमी श्रद्धा म्हणजे फयुक्त विश्वास आणि आराधना. श्रद्धा काय भानगड आहे? श्रद्धा नाव किंवा श्रद्धा म्हणजे देवाविषयी नेमकं त्याच्यामध्ये 3 गोष्टी अपेक्षित आहे. एक देवाचं भय, देवावरचा विश्वास, आणि तिसरी गोष्ट देवाची भक्ती. 3 गोष्टी श्रद्धेमध्ये आहेत. एक व्यक्तीची श्रद्धा असती, देवावरती श्रद्धा असती. विश्वास वेगळा, श्रद्धा वेगळी. श्रद्धेमध्ये भक्ती आहे, श्रद्धेमध्ये विश्वास आहे, श्रद्धेमध्ये देवाचं भय आहे. 3 गोष्टी श्रद्धेमध्ये. लहानपणापासून लेकरांमध्ये देवाचं भय पाहिजे. लहानपणापासून लेकरांना देवावरचा विश्वास असला पाहिजे. लहानपणापासून लेकरं देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन असले पाहिजे. मी कधी कधी मला नवल वाटतं लेकरांचं. तो कुठं गेला? छोटा बाहेर गेला वाटतं. एक छोटा येतो, त्याला बघितल्यावर मला फार उत्तेजन मिळतं. किती पण तणाव, किती प्रेशर असलं ना, तो येतानाच असा कुठं बूट फेकून, कुठं चप्पल काढू, काय करू त्याला कळत नाही, कोणाकडे बघत नाही. त्याची तो अंगाला झटकेत येत असतो, त्याचा तो एन्जॉय करत असतो. कधी कधी ही पोर त्याला डिवसतेत. पण तो त्यांच्याकडे बघून नॉर्मल होतो आणि परत कंबर डान्स असा करत नाही, पण तो वेगळ्या स्टाईलने. त्याचं काय देवावरती भक्ती. मी बघतो खिडकीतनं त्याला, त्याच्या वडिलाला तो सोडतो, त्याच्या बापाचा हात सोडून जे पळत पळत आतमध्ये येतो आणि बसतो, आणि मग तो हातही वर करतो, डोळे बंद करतो, तो नाचतो. पण विचार करा, लहानपणापासून ही भक्ती आणि श्रद्धा असेल, हाच विश्वास तरुणपणात टिकवेल. तुम्ही आश्चर्यकर्म करणारे लोक बनाल. आश्चर्यकर्म करणारे. देवाचं भय पण कमी होऊ देऊ नका. देवाविषयीची तुमच्याविषयी असणारा विश्वास, तुम्ही देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तोच विश्वास, शमशोनाचा विश्वास तोच आहे. 1000 पलिष्टे पाहिले म्हणून त्याचा विश्वास कमी नाही झाला. एक माणसाला पाहिल्यावर त्याचा विश्वास, मी याचं दात तोडील. 1000 पलिष्टी पाहिल्यावर पण तो म्हणतो
गाढवाच्या जाभाडानं तुम्हाला जमिनीवरती लोळवेल. हा लहानपणापासूनचा किती मोठे प्रश्न असू द्या, येशूच्या नावानं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं तोच विश्वास, ती श्रद्धा, तोच भरोसा. अहो नुसतं गाणं म्हणू नका, येशू मसीह मेरा भरोसा आहे. गाणं म्हणतो नाही काय कधी कधी ते म्हणताना एक लक्षात ठेवा, भरोसा आल्याबरोबर भरोशाची परीक्षा होते. तुम्ही नुसता भरोसा म्हणू पण नका, भीती वाटते तर. आम्ही म्हणतो नाही माझा भरोसा देवावर आहे, मग भट्टी येणारच आहे. तुम्ही काय भरोसा म्हटल्यानंतर भट्टी चुकणार आहे का? भरोसा म्हटलं की भट्टी. आणि भरोसा नसेल तर निवांत हाताची घडी तोंडावर बोट साहित्याला म्हणायचं मी तुझ्या नादी लागत नको, तू माझ्या नादी नको. तुला जिथं मला न्यायचं तिथं घेऊन जा. दारूच्या गुत्त्यावर, पानाच्या पट्टीवर, भांडणं, वादविवाद, कुठं न्यायचं तिकडं नाही. पण जेव्हा तुम्ही लहानपण नाही, योसेफ देवाविषयीचा त्याचा विश्वास भरोसा इतका पक्का आहे. पोटीफाराची पत्नी म्हणते माझ्यावर नीच नाही, माझा विश्वास, माझं जीवन, माझं पवित्रता, माझी शुद्धता, माझा प्रभू मला ज्यानं खड्ड्यातनं काढून मिस्रामध्ये आणलं तो देव माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. 11 पेंढ्या नमन करणार, 11 तारे नमन करणार, सूर्यचंद्र नमन करणार. आणि नमन करत असताना मला तुझ्या आधाराची गरज नाही, तुझ्या शिडीची गरज नाही. माझा भरोसा माझा देव आहे. आत्ता तुम्हाला म्हणशील तुझ्या बरोबर निजल्यावर आणि मी आणि मोठा कोणतरी अधिकारी, म्हटलं तो अधिकार नको. मी पोटीफाराच्या घरामध्ये अधिकारी होईल. मला पोटीफाराच्या घरातला अधिकारी नव्हे, मला फारोच्या घरातला अधिकारी बनायचे. चमत्कार आणि मिरेकल तोय, आश्चर्यकर्म तोय पोटीफाराच्या घरातला अधिकारी का तुम्हाला फारोच्या राजवाड्यातला अधिकारी, फारोच्या राज्यातला अधिकारी, कुठं तुम्हाला अधिकारी बनायचंय. आणि ते बनत असताना तुम्हाला तुमचं पवित्रता, शुद्धता, विश्वास, श्रद्धा या सगळ्या गोष्टीला बिलगून राहावं लागतं. योग्य समय देव तुम्हाला आश्चर्यकर्म करण्यासाठी वापरणार आहे. देवाची वाट पहा. अजून एक गोष्ट मला सांगतो, आश्चर्यकर्म करणारे लोक हे नेहमी साधारण लोक असतात. परत मी काय वाक्य बोल, आश्चर्यकर्म करणारे लोक हे नेहमी म्हणजे काय हो? दावीद म्हणतो त्याने मला धुळीतनं काढून मेंढरं चारणारा राजा बनला. खड्ड्यामध्ये पडलेला योसेफ पंतप्रधान बनला. मासे धरणारा पेत्र 3000 लोकांचं तारण करणारा झाला. ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा शौल जगातल्या सगळ्यात जास्त मंडळांचा स्थापक बनला. सगळं निगेटिव्ह. आज जर तुम्ही निगेटिव्ह परिस्थितीमध्ये असाल पण तुमची देवावरची श्रद्धा मजबूत असेल तर तुम्हाला देव आश्चर्यकर्म करण्यासाठी वापरणार आहे. आश्चर्यकर्म करण्यासाठी. कधी असं म्हणू नका की नाही मला देवानं चांगल्या परिस्थितीमध्ये टाकावं. नाही, ही विपरीत परिस्थिती तुमच्यासाठी मिरेकल आहे. विपरीत परिस्थिती बरं का, विपरीत, सगळं विपरीत. निगेटिव्हिटी तुमच्या बाजूला असलीच पाहिजे हो. सोन्याचा चमचा घेऊन जन्मला. आता जर परम ते बाबाच अंबानीची ती मुलगी का, हा मुलगीच बहुतेक, चालता चालता 40-50 कोटीचा असाच व्यवहार करते. काय विशेष करते तू? काय पराक्रम केला तो? आणि आमचं मीडिया त्या, अरे बाबा त्यांचा संपतच नाही पैसा. आमच्या पोराने करू द्या बरं. तो 50,000चे 5,000 कोटी नाही करू शकत का? मग आता मी तुम्हाला, जेव्हा देव एखाद्या, देवाचं काम काय हे गोष्ट समजून घ्या. देवाचं काम काय माहिती का? देवाला त्याची पावर जगात दाखवायची असते हो. देव स्वर्गात आहे. देव काही तुमच्यासारखा नाही, मला बघा तसं येत नाही देव. चला म्हणून इकडे मी देव आहे, मी देव आहे. तो कशाला दाखवाल मी देव आहे? मग तो काय करतो माहिती का? जगामध्ये एवढे सगळे लोक आहेत, या सगळ्या लोकांना तो म्हणतो की मला मानणारा एक व्यक्ती पाहिजे. नीट ऐका, मला मानणारा, मला स्वीकारणारा, माझ्यावरती विश्वास ठेवणारा, माझी भक्ती करणारा, माझी आराधना करणारा लोक. आता विचार करा, सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 30-40 लाख लोक आहेत.
40 लाख लोकांमध्ये एक व्यक्ती लहानपणापासून देवाचं भय बाळगणार, एक व्यक्ती, आणि प्रभूचं मन त्याच्यावरती जडतं. कुणाचं? देवाचं मन जडतं बरं का. देवाचं मन तुमच्या मनासारखं नाही, कुणावरही जडायला नाही का. आमचं मन कुठेही जडतं हो. देवाचं तसं मन. देव क्वालिटी बाज लोक शोधत असतो, हाय क्वालिटी, बेस्ट मधलं बेस्ट. म्हणून अर्पणाच्या बाबतीमध्ये त्याने म्हटलं असलं अर्पण करा की त्या अर्पणामध्ये दोष असू नये. लेवीच्या पुस्तकातला नियम आहे देवाचं, देवासंबंधीच्या अर्पणाचा. विचार करा, जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता, एवढे लोक यूट्यूबच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकतात, त्याच्यामध्ये एक व्यक्ती इतकं प्रभूच्या विषयी जागरूक असतो, इतकं सेन्सिटिव्ह असतो, इतकं देवावरती प्रेम करतो आणि देवासाठी काही पण करायला तो तयार असतो. जसं योसेफ लहानपणापासून देवाविषयी ॲग्रेसिव्ह, काय म्हणेल प्रभू ते करायला तयार. त्यानं साधारण जीवन नाही जगलं. त्याच्या भावाने द्वेष केला म्हणून आमचा सोलापूरचा जर युसेफ खड्ड्यात टाकला असता तर त्याने खालून भावाला दगड घातले असते आणि म्हणलं असतं बाहेर आल्यावर ना पप्पाला सांगून तुला तुडवायला लावतो. 100% बोलले असते ते, तुला बरोबर दाखवतो. पण हा योसेफ म्हणत होता, ज्याही स्थितीमध्ये तुम्ही मला टाकाल, त्याचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, माझ्या मनचं वाक्य सांगत नाही. जेव्हा योसेफाचे भाऊ योसेफाला भेटायला आले, ते म्हटले आम्ही तुझ्याशी वाईट व्यवहार केला. योसेफ काय म्हटला, वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती. आश्चर्यकर्म. तेव्हा तुम्ही इतकं पॉझिटिव्ह असता जीवनाच्या बाबतीमध्ये, तुम्हाला खड्ड्यात टाकणारे लोक, तुमच्याविषयी वाईट बोलणारे लोक, तुमच्याविषयी वाईट कर्म करणारे लोक, यांच्या बाबतीत तुम्ही पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर ही देवाची योजना होती. अजून एक गोष्ट सांगतो, विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कोणतीच गोष्ट देवाच्या योजनेशिवाय घडूच शकत नाही. विदाऊट परमिशन काहीच तुमच्या जीवनात वाईट घडू शकत नाही. वाईट पण यासाठी घडलं जातं, यासाठी रांजण रिकामं केलं जातं, ते चांगल्या द्राक्षरसानं भरावं. समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही देवाला विचारतो, देवा का भांड रिकामं झालं, देवा कावळा का बंद झाला, देवा विधवा म्हणेल माझी शेवटची भाकर एलियानं खाल्ली. तो म्हणतो अगं तुझी शेवटची भाकर मला तुला 3.5 वर्षाचा पुरवठा द्यायचा. एलिया कावळा यासाठी बंद केला, विधवेच्या घरामध्ये तुझ्यासाठी मी भाकर ठेवली. देवाचे मार्ग तुम्हाला कधी समजणार नाही. आश्चर्यकर्म. आणि तसं जगा. प्रभूला विचारायचं, प्रभू काय तुझी योजना माझ्या बाबतीमध्ये. तरुणपणापासून कधी सुद्धा आपल्या योजना देवासमोर मांडू नका. आमचा प्रॉब्लेम काय माहिती, आम्ही सकाळी उठल्यापासून देवा मला हे पाहिजे, देवा मला ते मांडत बसू नका. मला विचार नुसतं काय तुला पाहिजे. मी एक व्हिडिओ पाहिला, तिथं एक मुलगा विहिरीच्या काठावरती बसून, 2 मित्र बसले असते, तर तो एक मित्र विहिरीमध्ये पडतो आणि मित्र विहिरीमध्ये पडल्याबरोबर हा पण मग अरे मला आता त्याला वाचवायला पाहिजे, मग उडी मारायला लागतो. तेवढ्यात तो म्हणतो की अरे मला तर पोहता येत नाही, मग काय करावं आता. तो देवाला हाक मारतो, देवा माझा मित्र विहिरीत पडला, तू त्याला वाचव. मग तो देव, गोष्ट आहे बरं का, कॉमेडी आहे. मग देव येतो, पाण्यात एका मित्राला काढतो. अरे हा तुझा मित्र आहे का. तो म्हटला नाही, हा नाही माझा मित्र. बरं ठीक आहे, बुडवतो त्याला. दुसऱ्याला काढतो, अरे हा तुझा मित्र आहे का. देवा हा पण नाही माझा मित्र. बरं ठीक आहे, त्याला टाकू. हा तुझा मित्र आहे का. तो म्हटला हा हा माझा मित्र आहे. तो म्हणतो ठीक आहे, घेऊन टाक हे 3 मित्र. हा बरं बसले असतो वर विहिरीच्या टोकावरती. 3 मित्र याचा हात ओढतात आणि ह्याला बुडवतात. तुमची मागणी बुडवणारी आहे. जेव्हा देव देतो ते तुम्हाला उंच करणार असतं. पण आपल्या इच्छा देवासमोर लहानपणापासून ते शिकलं पाहिजे हो. बालपणा. श्रद्धा म्हणजे काय माहिती का, देवाविषयीचं भय. काय देवाविषयीचं भय म्हणजे तुम्ही देवाच्या भावनामध्ये येता. तुम्ही आराधना करताना तुम्ही तुमच्या मागणं नाही देवासमोर मांडत. श्रद्धा काय माहिती का, प्रभू पाहून देईल, उत्तमातलं उत्तम देईल. आता बघा अब्राहम इसाकाला वेदीवरती टाकत असताना नीट आहे का, लहानपणापासून कसं देवाविषयीची श्रद्धा, देवाचा विश्वास. त्याचा
इसाक बापाला विचारतो अब्रामाला, देवा अब्रामा, बापा, पप्पा, डॅडी, आपण यज्ञ करायला चाललोय, यज्ञ पशु कुठे आहे? त्याचा बाप त्याला एक गोष्ट सांगतो, देव पाहून देईल. ऐका, तो इसाक वेदीवरती पडताना त्या बापाच्या शब्दावरती विश्वास ठेवून, ती श्रद्धा त्याच्यामध्ये आहे. माझा बाप मला वेदीवरती टाकतोय, माझा बाप त्याच्या हातामध्ये सुरा आहे, माझ्या बापानं खाली इंधन ठेवलेलं आहे आणि त्याला माहिती आहे इंधनाचा अर्थ त्याला कळतोय. बापानं नरड्यावरती सुरी लावल्यावर कापल्यावरती खालून लाकडं पेटवली जाणार आहे आणि माझ्या शरीराचा होम होणार आहे, यज्ञ होणार आहे, मी भस्म होणार आहे. पण श्रद्धा इतकी त्याच्या मनामध्ये होती. बाप बोलला देव पाहून देईल. बाप पाहून देणार असेल तर मला भीती वाटेल, पण देव पाहून देणार आहे. बाप पाहून देणार तर मला भीती वाटेल की माझा बाप नाही आणू शकणार. त्याच्या बापाची ताकद नाही डोंगरावरती जाऊन पुन्हा दुसरा यज्ञ पशु आणावा, पण त्याचा विश्वास होता, त्याची श्रद्धा होती, जर या उपासनेच्या डोंगरावरती मी आलो तर माझा देव यज्ञ पशु पाहून देणार आहे, मी मरणार नाही तर यज्ञ पशु अर्पण होणार आहे. परिणाम काय झाला माहिती का? 100% त्यानं त्या वेदीवरती बापाला आरोळी मारली असेल, देवाला आरोळी मारली असेल. माझा बाप म्हणला होता तू यज्ञ पशु पाहून देणार आहे. देवा यज्ञ पशु कुठे आहे? थांब जरा इसाका, तुझ्या बापाच्या कानात सांगतो. त्यानं सुरा गळ्याजवळ आणल्यावर आवाज स्वर्गात आला, इसाका, अब्रामा हात आवर. इसाकावरती आपला सुरा चालवू नको. यज्ञ पशु एडका झुडपामध्ये शिंग अडकून पडलेला आहे आणि शास्त्र सांगतं यज्ञ पशु अब्रामाला दिसला आणि देव अब्रामाला म्हणतो याच्यापासून एक महान राष्ट्र निर्माण करणारी हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. श्रद्धा असेल, जाताना इसाक असाल, पण येताना आश्चर्यकर्म करणारे लोक असाल. जाताना इसाक, जन्माला आलो त्यास मनोज होतो, इसाक आहे. वेदीवरती पडलो, अर्पण झालो, आता मनोज नाही दिसत, आता दिसतो महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारक चळवळ करणारा देवाचा सेवक. आणि ती गोष्ट चांगली आहे. या गोष्टीसारखी सुंदर गोष्ट कोण? तुम्ही जन्माला कोणत्या नावानं आलात ते सोडून द्या, ते बिरुदच काढून टाका, ते बिरुद काढून टाका. बरेच लोक मला पास्टर टेलोरेंशी बोलायचंय. मी म्हटलं हो मीच बोल. तुम्ही बोलता, मग आता माझ्या आवाजात डमी बसू का? लोकांना वाटतं कोण बोलतंय, काय एवढं आश्चर्य वाटतं? काय प्रभूनं तुमच्याकडनं काहीतरी कर्तृत्व करून घेतलं ना, कारण काय त्याचं? तुम्ही श्रद्धास्थान सोडलं नाही, तुमचा विश्वास तोडला नाही. म्हणून पहिली गोष्ट आम्ही पाहतो की तुम्ही जन्मापासून देवावरती श्रद्धा ठेवणारे असा. दुसरी गोष्ट 6 वचन वाचा. जन्मापासून तूच माझा आधार आहेस, मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याण करता आहे. दुसरी गोष्ट, जन्मापासून देवावरती अवलंबून राहा. आमेन म्हणाल का? कोणावरती अवलंबून राहा? परमेश्वरावर. लक्षात ठेवा, लेकरांना सुद्धा लहानपणापासून देवावरती अवलंबून राहायला शिकवा. आश्चर्यकर्म कधी घडतं? तुम्ही जेव्हा स्वतःवरती अवलंबून राहता, तुम्ही जेव्हा तुमच्या उपलब्ध गोष्टीवरती अवलंबून राहता. ऐका, डोंगरावरती शिष्यांकडनं चमत्कार न घडण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्ताकडं शिष्य आले आणि त्यांनी सांगितलं की गेले 3-4 दिवस हे लोक आपल्या मागे आहेत, यांनी भाकरीचा तुकडा खाल्ला नाही, उपाशी तापाशी फिरत आहे. त्यास येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो तुमच्यातल्या भाकरी तुम्ही त्यांना भाकरी द्या, तुम्ही त्यांना भाकरी द्या. बरं, आता या लोकांनी विचार केला आणि ते म्हटले आपल्याकडे 200 रुपये आहेत. ऐका बरं का, 200 रुपयाच्या भाकरी एवढ्या सगळ्यांना कसं पुरणार आहेत? बघा त्यांचं थिंकिंग, त्यांचे विचार काय. ते 200 रुपयाच्या भाकरी एवढ्या लोकांना कशा काय पुरणार आहेत? म्हणजे ते त्यांच्या पैशावरती अवलंबून होते. त्यांच्या पैशावरती अवलंबून होते तर चमत्कार दिसणारच नाही. मग येशूकडं एक बघा, आता त्यांच्याकडे 200 रुपयाच्या भाकरी होत्या आणि एक जण आला. काय विसंगती बायबलमध्ये आणि शिष्यांमधल्या श्रद्धेमध्ये आणि त्यांच्या विश्वासामधली विसंगती मी तुम्हाला सांगतो. त्यातले 200 रुपयाच्या भाकरी यांना पुरणार नाही, पण एका मुलाकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. काय चॅप्टर आहे तो शिष्य? 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाही आणि 5 भाकरी आणि 2 मासे पुरतील. कुठलं लॉजिक आहे हे?
200 रुपयाच्या अहो आज जरी भाकरी आणायला गेलं, कडक भाकर 10 रुपयाला, कितीला सूरजला माहिती किती किती 30ला 30ला 6, 200ला किती मग? चला 20ला धरू आपण, घासाघीस करू, सूरजला पाठवू नाही का, घासाघीस करू, किती येतील बरं? 20ला 5 धरा, 200ला 50, 200ला किती 50, आणि मुलाकडे किती भाकरी होत्या? मग 50 जास्ती का 5 जास्ती? मी आत्ताचं गणित सांगायला लागलोय, ते 2025 वर्षापूर्वीचं गणित, तेव्हा तर किती स्वस्त असेल, मग 200 रुपयाच्या भाकरी तेव्हा पुरल्या नसत्या. पण जेव्हा आश्रम कर्म करायचं ना, तेव्हा एका मुलाचा डबा पुरेसा असतो. एक व्यक्ती आश्रय कर्म करण्यासाठी पुरेशी, एक व्यक्ती बरं का. तुम्ही सगळ्यांचं गोळाबिरीज करून सुद्धा एखादं काम करण्याचा प्रयत्न केला तरी होणार नाही. पण जेव्हा प्रभू एखाद्या व्यक्तीला उभं करतो, तेव्हा त्याच्याकडचं घेऊन त्याला आशीर्वादित करून जगाला दाखवून देऊ शकतो. 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे 5000ला तृप्त करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मग करायचं काय? जन्मापासून देवावरती अवलंबून राहा ना, तुमच्या पगारावरती अवलंबून राहू नका बरं का. तुमचा पगार किती बघू नका. तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आला, तुमच्या वडिलांची पगार किती आहे, तुम्ही कुठल्या घरामध्ये राहता. अहो फुटपाथवर घाबरू नका. मी स्वतः साक्षी पाहिल्यात, फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना देवाने उंच केलेलं आहे. मला ती नागपूरमधली साक्ष अनेक लोकांच्या जीवनामध्ये, पुष्कळ लोक मला सांगतात की पाळक साहेब, ती साक्ष ऐकून आम्ही थक्क झालो की जो कचरा जमा करणाऱ्या व्यक्तीला जाऊन देवाच्या लोकांनी सुवार्ता सांगितली, आणि त्या कचरा जमा करणाऱ्या, भंगार जमा करणाऱ्या व्यक्तीला देवाच्या राज्यामध्ये आणलं, घरामध्ये, आणि त्यांचे गेले, त्याला वचन सांगितलं, चर्चमध्ये आणलं. चर्चमध्ये आणल्यानंतर तो मंडळीचा भाग बनला. मग सेवकाने त्याला सांगितलं, काय कमवतो बाबा रोज? काही नाही साहेब, 120 रुपये रोज कचरा विकून येतात. 12 रुपये तुझा दशांश काढून ठेवत जा. त्यानं काय होणार आहे? फक्त करून बघ. पहिल्या दिवशी आला, 12 रुपये काढून गल्ल्यामध्ये पहिल्या दिवशीचा धंदा झाला. 12 रुपये काढल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा भंगार जमा करायला गेला. 200 रुपयाचं भंगार जमा केलं, 120 रुपये काढून ठेवले. त्याला कळलं काल 12 आज 20, 8 रुपये वाढलेले आहेत. पुन्हा तिसऱ्या दिवशी भंगार जमा करायला गेला. कचरा, पानं, बाटल्या, सगळी घाण त्याच्यातल्या जमा करून सॉर्टिंग करत होता. 250 रुपये, 300 रुपये, 500 रुपये, 700 रुपये, त्याचा गल्ला वाढतच चालला. घरी एकदा त्या सगळ्या मंडळीला प्रार्थनेसाठी बोलवलं. घरामध्ये सगळं भंगाराच्या पिशव्यांवरती लोक बसले, वास येत होते. आणि मग मंडळीच्या लोकांना असं वाटलं कसं काय बसावं. बसले, प्रार्थना करून, जेवण करून निघून गेले. पण म्हटले परत याच्या घरी यायचं नाही प्रार्थनेसाठी. कसं बसायचं, वास येतो सगळं घरामध्ये. 3 वर्षानंतर त्यांना पुन्हा मंडळीला निमंत्रण दिलं. पाळक साहेब, आमच्या घरी प्रार्थना आहे, तुम्ही यायला पाहिजे. सगळ्या लोकांच्या डोक्यात त्याच्या घराची कल्पना आली. गल्ली बोळातली एक झोपडी, पत्र्याची खोली, आतमध्ये कचरा आणि कोपऱ्यात भरलेले पोते, आतमध्ये येणारा वास. या कल्पनेनं ते म्हटले आपण जायला नको. पण तो त्यांना सांगत होता, सगळ्या वडील वर्गाने माझ्या घरी प्रार्थनेला यावी, मी हात जोडून विनंती करतो. आता त्यांना असं वाटलं ज्या व्यक्तीला आपण सुवार्ता सांगितली, देवाच्या राज्यामध्ये आणलं, त्याच्या घरी गेलो नाही तरी असं मन दुखवलं जाईल. पाळक साहेबांनी सांगितलं असं करू नका, आपण जाऊन प्रार्थना करून येऊया. आपल्याला सारखं नाही जावं लागत, कधीतरी जायचं. त्यांनी आज 2 वर्षानं बोलवले, आपण जाऊया. आणि मग ते गेले. गेल्यावरती परिस्थिती बदललेली होती. कसं काय रस्ता? ते विचारलं कुठे आहे तुझं घर? ते म्हटले त्याच बोळातनं तुम्ही या. आणि आतमध्ये बोळातनं रस्ता काढून गेले. तो दारात थांबलेला होता. पत्र्याच्या घराचा एक आलिशान बंगला तयार झालेला होता. आणि जेव्हा त्यांनी आतमध्ये पाहिलं, पूर्वी ते पोत्यावरती घाणेरड्या वासामध्ये बसलेले होते. परंतु जेव्हा हा भंगारवाला त्या सर्व पाळकाला आणि त्या लीडर्स लोकांना, एल्डर्स लोकांना त्यांनी घरामध्ये बोलवलं, आतमध्ये सोफा, फर्निचर सगळं काय. ते म्हटले अरे एवढी परिस्थिती कशी बदलली? अहो एवढा मोठा देव सापडल्यावर परिस्थिती कशी राहणार आहे, कशी राहील परिस्थिती तुमची तशी. आश्चर्य कर्म करा. आश्चर्य कर्म करण्यासाठी प्रभूने तुम्हाला जीवन दिलेलं आहे.
मी म्हणतो आहे त्या परिस्थितीला नाकारा, देवावरती अवलंबून राहा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी देवाची योजना तशी सैतानाची योजना आहे. आणि तुम्ही जन्माला येता, मला वाटतं एक वचन वाचा, मला पाहूया 3-4 पॉईंट्स राहतील. निर्गमाचं पुस्तक 2 अध्याय 1 ते 10 वचन वाचा, पटकन वाचा. निर्गमाचं पुस्तक 2 अध्याय 1 ते 10 वचन. लेवी वंशातल्या एका पुरुषानं जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. लाल चोपडलं. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकास घालून नदी काठच्या लवाळ्यात नेऊन ठेवलं. आणि त्याचे पुढे काय पुढे होतं हे पहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान कराव्यास आली. तिची दासी नदीच्या कडेने चालल्या असता लवाळ्यामध्ये लवाळ्यामधला तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो अनावयास तिने आपल्या एका दासीस सांगितले. तो उघडून पाहतो तिच्या दृष्टीस बालक पडले. आणि पहा तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळ आला व ती म्हणाली हे कोणीतरी इब्राचे बालक आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली आपणाकरिता मुलास दूध पाजावयास इब्री स्त्रियातून एखादी काही बोलावू काय. फारोच्या मुलीनं तिला म्हणाल जा बोलाव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीनं तिला म्हटलं या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज म्हणजे मी तुला वेतन देईल. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले. तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. काय झालं? काय सुंदर, लहानपणापासून मी तुझ्यावरती काय स्तोत्र 71:6 मध्ये सांगितलंय. माझा जन्मापासून तू माझा आधार आहे. मातेच्या उदरातून निघाल्यापासून हे देवाचं वचन जे बोललं जातं, जे लिहिलं गेलं, ते प्रॅक्टिकल वचन आहे. काय प्रॅक्टिकल आहे? फारो ज्यानं फरमान काढलं, जेवढे यहुदी लेकरं इब्री लोक जन्मात सगळ्याला मारून टाकायचं आणि सगळे मेले आणि राहिलेले गुलाम. मी म्हटलं जन्मासाठी प्रत्येका सैतानाची एक योजना आणि देवाची एक योजना आहे. माझा जन्म झाला, सैतानाची एक योजना आहे. माझा जन्म झाला, देवाची एक योजना आहे. सैतानाची योजना मोशे संबंधानं काय, एक तर याने गुलाम बनावं, नाहीतर याला मारून टाकावं. आता गुलाम किंवा मारून टाकणं हे तुमच्या हातामध्ये आहे, पण देवाच्या हातामध्ये तुम्हाला राजपुत्र बनवलं आहे. देवाच्या हातामध्ये काय, तुम्हाला राजपुत्र बनवा. आता राजपुत्र बनणार कसा? इथं लिहिलेल्या वचनाप्रमाणे आश्चर्यकर्म कसं असणार आहे. आता बघा, एवढी लेकरं त्या दिवशी जन्माला आली, पण सगळी लेकरं राजपुत्र नाही झाली हो. 8 ऑक्टोबरला मी जन्माला आलो, सगळेच पाळक थोडी झाले. 2 नोव्हेंबरला गांधीजी जन्माला आले, सगळेच गांधी थोडी झाले. 25 डिसेंबरला येशू जन्माला आला, मग सगळेच येशू झाले का? एक येशू आश्चर्यकर्म करतो, एक गांधी जगाला अहिंसाचं तत्व शिकवतो. प्रश्न तोच आहे, तुम्ही जन्माला आला काय तीर मारला? क्या तीर मारा आहे? नाही, आम्ही हॅपी बर्थडे टू यू गाणं गायलं. आमच्याकडे तेच कौतुक, हॅपी बर्थडे म्हणा, हॅपी बर्थडे मनान मरू द्या एकच. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. फुगे फोडा आणि फटाके फोडा. प्रश्न तो नाही, तुम्ही जन्माला आला हा प्रश्न नाही. जन्माला आल्यावर देवावरती अवलंबून किती राहायला शिकला लहानपणापासून. या मोशीच्या बाबतीमध्ये जन्माला आल्यावर ऐका, फार सुंदर आहे. त्याच्या आईनं, त्याच्या वडिलानं
त्याच्या बहिणीनं त्याला पेटाऱ्यामध्ये घालून टाकून दिलं. काय व्हायचं ते होऊ दे. जेव्हा सगळे तुम्हाला सोडतात तेव्हा देव तुम्हाला आधार देतो. सगळ्यांनी तुम्हाला सोडणं गरजेचं आहे बरं का. आम्ही काय करतो माहिती का, सारखं कुठल्या तरी आधारावर टेकायला जातो. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, ज्याच्या खांद्यावर तुम्ही टेकाल देव तोच आधार काढून टाकतो. पण एक आधार इतका मजबूत आहे, तो आधार काढण्याची ताकद जगामध्ये कोणाकडे नाही. आणि तो आधार देवाचा आधार आहे. तो ताकदवान आहे, तो सर्वशक्तिमान आहे आणि तो सगळ्या परिस्थितीमध्ये ठामपणे तुमच्या मागे उभं राहतो. देवाचं वैशिष्ट्य काय माहिती का, माणसाचं वेगळं हो. मानवी स्वभाव जो आहे ना तो सारखा बदलत राहतो. तुम्हाला आज हे आवडतं बघा. मला आठवतं लहानपणी वर्षात एकदा बिर्याणी खात होतो 25 तारखेला. आणि एवढा आनंद वाट बघायचो. ते बिर्याणी खाल्ल्यावर संपतानाच म्हणायचो, अरे आता पुढचा 25 डिसेंबर. मग वाट बघायचो आता ते 25. बरं आत्ता करतात तशी बिर्याणी नव्हती बरं का. आता लय मसाला असतो. पण मला आठवतं ते लहानपणी फक्त लवंग, अजून दालचिनी आणि थोडंसं अद्रक लसूण काहीतरी हे करून त्याच्यात टाकत भातामध्ये मटण घालायचं आणि बिर्याणी म्हणायची. ते बिर्याणी होता, पुलाव होता. आत्ता कळते बिर्याणी काय आणि पुलाव काय. बिर्याणी कशाला म्हणतात, मटण का, पुलाव कशाला म्हणतात. पण ती आवडायची खूप बिर्याणी. आता बघा रोज खाऊन खाऊन काय बिर्याणी देता, जरा दालच्या द्या. मग दालच्या खाऊन खाऊन काय सारखं नॉनव्हेज. कधीतरी काय होता पनीर, वांग्याची भाजी, अजून काय सूरजला जास्त काजू कतली, काय काजू करी. ते खाऊन झालं की तुम्ही म्हणता NH14 काय कुठलं हॉटेल ते, मला कुठं कुठं नेलं जाऊ द्या लक्षात. हे सगळं खाऊन खाऊन तुम्ही राहिलं का एक तुमचं मत पक्क नाही राहतो. मानवी स्वभाव आहे. माणसाची पसंत बदलते, देवाची पसंत कधीच बदलत नाही. कायमस्वरूपी देव तुमचा आधार असतो. म्हणून एक गोष्ट ध्यान, कोणाकडे बघू नका. जन्मापासून फक्त देवाला आपला आधार करा. देवाची पसंत नाही बदलतो. मोशेच्या विरुद्धामध्ये मिरियम आणि आरोन कुरकुर करतात. देवाची पसंत कुठे बदलली. काय देव तुझ्याशीच बोलतो, आमच्याशी बोलत नाही का. मोशेनं चूक केली बरं का. मोशेनं चूक केली. मोशे चुकला नाही असं नाही, मोशेनं चूक केली. मग मोशेनं चूक केल्यावर देवाची पसंत बदलायला पाहिजे. देवाची पसंत नाही बदलली तो त्यांच्या बाजूने नाही उभा. देव पण असतात. आता देव जर माझ्यासारखा असतात, माणूस असतात तर तो मिरियम आणि आरोन म्हणतात ते बरोबर आहे. तो माणूस नाही, तो देव आहे. मी परत एकदा मोशेला उभं करेल, असं उभं करेल या मोशेला. तो इस्रायल लोकांना कनानात जाण्यासाठी त्याच्याकडनं महत्कृत्य करून घेईल. म्हणून म्हटलं आधार माणसाचा नव्हे, आधार फक्त देवाचा करा. बालपणापासून कोणाच्या खांद्यावर टेकू नका. कोणाचे खांदे मजबूत नाही, कोणी तुमचा पाठीराखा नाही. परंतु जेव्हा देवाच्या या मोशेला देवाच्या आधारावर सोडून दिलं, त्याला पेटाऱ्यामध्ये सोडलं. लक्षात ठेवा, एक व्यक्ती देवावरती अवलंबून राहत असल्याचं चिन्ह काय. हा डायलॉग नाही मारायचा बरं का. नाही आम्ही देवावरती अवलंबून आहे आणि घरी बसले. पेटारा कुठे आहे. पेटारा म्हणजे चर्च आहे. तुम्ही देवावरती अवलंबून आहात म्हणजे पेटाऱ्यामध्ये आहेत. तुम्ही देवावरती अवलंबून म्हणजे देवाच्या घरामध्ये. लक्षात ठेवा, देवाच्या आधाराला जेव्हा जेव्हा देव उपलब्ध होतं तेव्हा जाऊ. बघा पेत्र कधी पण जाऊन येशूला चिटकायचा, बिलगायचा, माझा प्रभू माझा प्रभू माझा प्रभू. एक गोष्ट जाता जाता सांगतो तुम्हाला. 12:30 झालेत पण एक काही गोष्टी मला सांगणं गरजेचं आहे. असं लिहिलंय, सगळ्यात वीक पेत्र होता, सगळ्यात रागिष्ट पेत्र होता, सगळ्यात जास्त शिव्या पेत्राला येत होत्या बरं का. चान्स बघायचा तो कधी शिवी देता येईल. येशू 3.5 वर्ष तो तोंड मिटून पडला होता. येशूला धरल्याबरोबर सगळं आतमधलं बाहेर काढून सगळ्या शिव्या येशूला देऊन टाकल्या. पेत्र तसा होता.
ॲग्रेसिव्ह, रागिष्ट तर एक नंबर. येशू बोलता बोलता म्हटलं, जा तुमच्या जोळ्या विकांनी तलवारी घेऊन या, आणि घेऊनच आला डायरेक्ट. बाकीच्याने कोणी नाही आणलं. पेत्राने, मला माहीत नाही बाकीच्यांनी पण आणले असतील, पण काढल्या कोणी नाही. बाकीचे गपचूप बसले. पेत्राला येशूला पकडल्याबरोबर आला की जुना पेत्र जागा, घेतली तलवार, कान कापला. पण सगळ्यात भारी सेवा पेत्रानं केली. पवित्र आत्मा मिळाल्यावर पेत्र उभा राहिला. 3000 लोकांचं तारण झालं. का हो तारण झालं माहिती का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एवढा अग्नी कुठून आला पेत्रामध्ये? तो म्हणाला, नाही 120 लोकांवरती पवित्र आत्माला पेत्र. मग 120 लोकांमध्ये पवित्र आत्माला 120 लोकांनी का नाही सुवार्ता सांगितली? पहिला उपदेश पेत्रानं का केला? तोच पवित्र आत्मा 120 लोकांना तो जो पेत्रामध्ये होता. मग या पेत्रानं एवढी कृपा कशी काय त्याच्यावरती आली की त्यांनी संदेश दिला. 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. कसलं एवढं त्याच्यामध्ये अग्नी, कसं एवढं सामर्थ्य आलं? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हा पेत्र कुठूनही फिरून आला ना, टेकण्यासाठी येशूच्या उरावर जात होता. हो, बाकीचे शिष्य येशूच्या उरावर जात नव्हते. ते बाजूला, ते म्हणे आपला आधार नको, मला उशीचा आधार. ते उशा शोधत होते. पेत्रानं आपली उशी येशूला केली होती. तुम्ही या जगामध्ये आपला विसावा फक्त येशूला बनवा. फक्त येशूला आपला विसावा बनवा. एकदा येशूला विसावा तुम्ही बनवला. इकडं असं म्हटलं, मोशेला पेटाऱ्यामध्ये टाकून दिलं. पेटारा, तुमचे चर्च हा तुमचा पेटारा आहे. मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. बीडवरून एक अंकल दर रविवारी येतात बरं का, सगळ्यांच्या अगोदर बीडवरून येतात. मला वाटतं बाहेर बसले असतील. काही कमी नाही, 20 एकर शेत आहे. शेतामध्ये एक मोठा बंगला पण आहे. ते सांगतात बंगला बांधलाय, पूर्ण निर्व्यसनी आहेत, पण बाकीचे लोक त्रास देतात प्रार्थनेसाठी. बीडवरून एवढ्या लांब येतात. औरंगाबादवरून अमरापूरकर फॅमिली औरंगाबादवरून किती वेळा तरी आपल्याकडे येतात. कशासाठी येतात? हा पेटारा आहे, हा आधार आहे. सगळं तुमच्याकडे आहे. लक्षात ठेवा, तुमचा आधार तात्पुरता आहे. हा आधार आयुष्यभराचा आधार आहे. याच्यानं आश्चर्यकर्म बनलं जातं. आश्चर्यकारी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडते. अजून त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. जेव्हा वरचं बांधून येईल चर्च, तेव्हा आधार शोधायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक येतील आणि महाराष्ट्रामध्ये आश्चर्यकर्म घडले जातील. आश्चर्यकर्म महाराष्ट्रात घडली जातील. कारण वर बांधतोय ना, तेच एक मोठं आश्चर्यकर्म आहे. बांधतोय तेच आश्चर्यकर्म आहे. लोकांनी जे दिलंय ते आश्चर्य. अहो काय नाही हो, काहीच नव्हतं आणि नसणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत. चालूच आहे, थांबलं नाही. उत्तमातलं उत्तम प्रभूनं दिलं, देतोय. मला कधी कधी मी स्वतः बसून विचार करतो, अरे आज जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले काम चालू आहे. एक दिवस सुद्धा असा आला नाही की पैसा नाही आणि आता कोणाला पैसे द्यायचेत, काम थांबलंय. किती काम झालं, एवढं सगळं भारी भारी आलं. भंगारच 18,000चं विकलं, चोर चोरून नेतोय म्हणून. स्टील 18,000चं भंगार स्टील विकलं. कुठून आला पैसा? कशासाठी आला? देवाला आश्चर्यकर्म करायचंय. हा महाराष्ट्राची सध्याची स्थिती काही का असेना, पण चर्च बांधल्यावर महाराष्ट्रात आश्चर्यकर्म घडणार आहेत. आश्चर्यकर्म घडणार आहेत. आणि मुळामध्ये आमचा जन्मच आश्चर्यकर्म करण्यासाठी झालेला आहे. आम्ही देवावरती अवलंबून आहे, माणसावरती नाही, कोणत्याच माणसावरती. मी उभ्या आयुष्यात कुठल्या व्यक्तीवरती अवलंबून राहिलो नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे, ज्याच्यावरती अवलंबून आहे तो खूप विश्वासू देव आहे. खूप विश्वासू देव आहे. खडकातनं पाणी काढणारा, रानामध्ये लावी पक्ष देणारा, अरण्यामध्ये आणि देवाच्या लोकांची गरज भागवणारा. एवढंच नव्हे, असं लिहिलंय, वस्त्र सुद्धा फाटू न देणारा देव आहे. हो, चपला सुद्धा फाटू न देणारा देव आहे. मी म्हणतो तुम्ही देवाच्या साक्षीचे वाटेकरी बना आणि असं जगा की तुमचं जीवन पाहून लोकांनी आश्चर्य केलं पाहिजे. बरं का? असं नाही जगायचं रडत खडत. कसं जगायचं? 5 वचन ते एंड करू. पहिलं 5 वचन. कारण हे प्रभू परमेश्वरा तूच माझे आशास्थान आहेस. माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस.
माझे श्रद्धास्थान आहे. जन्मापासून तूच माझा आधार आहे. तूच माझा आधार आहेस. मातेच्या उदरातून, आईच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याण करता तूच माझा कल्याण करता आहे. मी तुझी स्तुती निरंतर करेल. पुष्कळ लोकांस मी आश्चर्याचा विषय झालो आहे. कधी आश्चर्याचा विषय बनणार आहे? निरंतर देवाची स्तुती केल्या. रडायचं नाही, निरंतर राहिलाय मुद्दा. त्याच्यात अजून तो 4-5 पॉईंट इतके सुंदर आहेत, पण काय करू वेळेच्या अभावी. मला असं वाटतं की आता जेव्हा चर्च बांधून येईल तेव्हा सुटल्यावर ॲटलिस्ट डाळ भात तर आपण खाऊ, आहे की नाही? बाहेरून येणारे लोक पण खातील, तुम्ही पण खाल, आणि आठवडाभर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं वातावरण राहावं याच्यासाठी माझ्या डोक्यात चालू आहे. कोणी तांदूळ द्या रविवारी, कोणी डाळ द्या. आता कोण आमीन म्हणा? काय सोपं आहे ते. 25-30 लोकांनी एक माणसाने 30 किलो तांदूळ जर दिला, 5 किलो डाळ जर दिली, 30 लोकांचा नंबर, 30 लोक पाहिजे फक्त हो. ते जर केलं तर आपण मस्त सुंदर जेवण खावण करून किती पाहिजे तेवढं देवाचं वचन जाताना नुसतं पॉवरफुल बनून देवाच्या सहभागितेमध्ये राहणार आहोत. याचं कारण काय? ते दिवस आम्हाला आणायचे प्रेषितांच्या काळातले बरं का. सामायिक होतं हो सगळं. प्रश्न खाण्याचा नाही, फक्त याला शांत करण्याचा आहे. नाहीतर काही लोक म्हणतील जरा मेनू चेंज करा. देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. आणि लक्षात ठेवा, मला विश्वास आहे सोलापूर राहणार नाही. सोलापूर हे बदललेलं असेल, बदललेलं असेल. आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्राला बदललं नाही, पण त्याच्यासाठी तुम्हाला बदलावं लागणार आहे. तुम्ही बदला, लोक आपोआप बदलतील. तुम्ही प्रार्थना करा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी अशा प्रकारची सत्ता जर कशात असेल तर फक्त प्रार्थनेमध्ये. जेव्हा लोक देवावरती अवलंबून राहतात तेव्हा देव आश्चर्य कर्म करतात. म्हणून जाताना एक व्यक्ती म्हणून जाऊ नका, मिरॅकल म्हणून बाहेर पडा, चमत्कार म्हणून बाहेर पडा, आणि प्रभू तुम्हाला त्याच पद्धतीने करणार आहे. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतलेली आहे. आमचे विचार आम्हाला बदलणं फार गरजेचं आहे. एक जबाबदार व्यक्ती बनू, एक जबाबदार व्यक्ती, देवावरती अवलंबून राहणारी व्यक्ती, प्रभूला समर्पित व्यक्ती, देवाचं भय बाळगणारी व्यक्ती, जन्मापासून देवावरती अवलंबून राहणारी व्यक्ती बनूया. हे सर्वशक्तिमान देवा, आम्ही अति नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमचं अंतःकरण, आमच्या अंतःकरणातल्या गोष्टी, आमच्या प्रार्थना तुला सादर करत आहोत. प्रत्येक महाराष्ट्रातली, भारतातली मंडळी, त्या मंडळीसाठी मी प्रार्थना करतो प्रभूजी. कठीण दिवसामध्ये आम्ही आलो आहोत, परंतु प्रत्येक गुडगा येशूच्या नावानं टेकेल, प्रत्येक जीवा कबूल करेल तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, याच्यावर आमचा विश्वास आहे. आज मंडळीला ते 10 धन्यवाद जगण्याची गरज आहे. डोंगरावरचं प्रवचन हे मिशन घेऊन तुझा पुत्र या जगामध्ये आला होता, त्यानं ख्रिस्तीपण शिकवलं, आणि आज मंडळीला या ख्रिस्तीपणाची गरज आहे प्रभूजी. एक व्यक्ती मंडळीमध्ये तिने जबाबदार व्यक्ती बनावी. शत्रू बाहेर नाही, शत्रू मंडळीत निर्माण होणार आहे. शत्रुत्व निर्माण करणारे पण लोकच असणार आहे. प्रभू, माझी प्रार्थना असेल ही शत्रुत्व प्रत्येक मंडळीतनं नष्ट होऊन जाऊ दे. आलेल्या व्यक्तीचं तारण, त्या व्यक्तीला प्रभू दिसणं, त्या व्यक्तीला देवाच्या राज्यामध्ये टिकवून ठेवणं, याच मिशनमध्ये मंडळी स्वतःला समर्पित करावं असं होते. तुझ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो प्रभूची. ज्ञान दे, बुद्धी दे, एक शब्द, एक कृती
त्यांना मोठ्या संकटामध्ये टाकणार आहे. परंतु आम्ही त्या गोष्टीची पण भीती बाळगत नाही. आमचा विश्वास आहे भट्टी आहे तर देव पण आहे, भट्टी आहे तर चमत्कार सुद्धा आहे, आणि भट्टी आहे तर राजाला जिवंत देवासमोर नतमस्तक व्हावं लागणार आहे. हे आम्ही कबूल करतो माझ्या प्रभू. आम्हाला साधारण जीवन जगण्यापासून दूर घेऊन जा. असाधारण व्यक्तिमत्व आमचं बनलं जाऊ दे प्रभूजी. चालते बोलते मिरॅकल्स आम्हाला बनव. आज लोकांना त्या विचारामध्ये घेऊन जा जे विचार त्यांना उंच घेऊन जाणार आहे. पवित्र आत्मा त्यांचं सहाय्य कर. बालपणापासून प्रभूकडे पाहण्याची दृष्टी दे. बालपणापासून देवाच्या जवळ त्याच्या संगती चालण्याचं अंतःकरण तो आम्हाला दे. ज्या लोक आशेनं आज तुझ्या घराकडे आलेले आहेत, वेगवेगळ्या शहरातनं वेगवेगळ्या गावातनं तळमिळीनं तुझ्या मंदिरात आलेत प्रभूजी, आणि माझा विश्वास आहे येताना ते प्रश्न घेऊन आले पण जाताना मिरॅकल घेऊन जाणार आहे, चमत्कार घेऊन जाणार आहे. त्यांना चमत्कार करणाऱ्या देवाविषयी त्यांनी ऐकलेलं आहे. शांतीचं वातावरण निर्माण होते. राज्यकर्त्यांचं मन बदललं जाऊ. जे काही चर्चेस पाडल्याची योजना आखत आहेत त्यांच्या योजना हाणून पडल्या जाऊ दे. सेवकांसाठी त्रास देण्याचे आखाडे बांधले जात आहेत. ख्रिस्ती लोकांसाठी योजना आखल्या जात आहेत. परंतु योजना आखणं मनुष्याच्या हातामध्ये, उत्तर देणं तुझ्या हातामध्ये आहे. उत्तर तू देणार आहेस, आणि कसं देणार आहे ते पण आम्हाला माहिती आहे. आम्ही एकच प्रार्थना करतो, आम्हाला तो विश्वास दे, ते पवित्र जीवन दे, ते विचार दे जे विचार आम्हाला एक ठेवणार आहेत. एक ठेवणारे विचार. कोणाकडनं कोणी दुखावलं जाऊ नये, शत्रुत्व निर्माण होऊ नये, यासाठी याही मंडळी आम्ही तुझ्या स्वाधीन करत आहे. प्रभूजी आम्ही घटले जाऊ दे, आमचा ऱ्हास होऊ दे, आणि फक्त येशू आमच्यात उंच केला जाऊ दे. आम्ही ते विजन पाहत आहोत. जसं हे मंदिर बांधून होईल तसं भारताच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक येऊन धडकतील, आणि इथलं शलमोनाचं मंदिर पाहून जसे गांगारून गेले तसं इथून त्यांनी गांगोरून जावं आणि म्हणावं इस्रायलाचा देव थोर देव आहे. त्यासाठी सर्वांना तयार कर. जबाबदार व्यक्ती बनव. आमचं चालणं, आमचं बोलणं, आमचे विचार सगळे तुला पसंत पडणारे असू दे. आज सर्व मंडळ्या जे तुझं वचन ऐकत आहे, आज रात्री जेव्हा ते यूट्यूबवर तुझं वचन ऐकतील प्रभू, त्यांच्यामध्ये परिपक्वता येऊ द्या. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनाचा बारकाईने विचार करू दे. कोणताही व्यक्ती मंडळीसाठी प्रॉब्लेम असू देऊ नकोस. कोणती व्यक्ती मंडळीसाठी समस्या निर्माण करणारी असू देऊ नकोस. असे काही लोक जर अनेक मंडळांमध्ये असतील तर त्या मंडळांमधल्या लोकांचं परिवर्तन कर. संघर्ष नव्हे परिवर्तन होऊ दे. वाद नव्हे तर शांती होऊ दे माझ्या देवा. जेणेकरून बाहेरून शत्रुत्व आम्हाला तेव्हा मारणार जेव्हा आतलं शत्रुत्व निर्माण होणार आहे. पण आतलं शत्रुत्व संपेल तर पवित्र आत्म्याचं काम घडणार आहे, आणि ते प्रत्येक मंडळांमध्ये घडू दे. पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो, तुला गौरव, तुला महिमा देईन. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो.